एखादं मूल चिडते, चिडल्यानंतर सगळे जर त्याच्या पुढे एकदम लोटांगण घालत असतील तर त्याला कळतं की हा आपला हुकमी एक काय, मग तो काय करतो, तो सततच काही डिमांड असेल तर तो चिडणार. तर हे मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ह्या रेमेडी. समजा आता ते जे फ्लावर रेमेडी आहे त्याची ट्रीटमेंट आपल्याला किती दिवस घ्यावी लागते? की घाबरल्यासारखं होते, भीती वाटते, पण कशाची वाटते ती कळत नाही, त्याला आपण कारण भीती. 5वी-6वीतली मुलगी असते पण ती 1-2 वर्षाच्या मुलाला अगदी आईच्या पेक्षा चांगल्या पद्धतीने सांभाळत असते, की त्याची काळजी घेत असते. हा स्वभाव कुठून आला आणि ह्या मुलांचा स्वभाव कुठून आला. तरुण वयामध्ये मुलांचे प्रॉब्लेम काय असतात की त्यांना म्हणजे ते टीन एजमधनं जात असतात, तर त्यांच्या शरीरात पण बदल होत असतात आणि त्यांची जी चिडचिड होती की मग त्याच्यामध्ये कधी कधी त्यांना झोप येते खूप तरुण मुलांना. आणि आई वडिलांना तर असं वाटतं की अरे अभ्यास सोड, पण हा 12 वाजेपर्यंत उठत पण नाही, की मला अनावश्यक काळजी वाटते का मुलाची माझ्या. तर त्याच्यावरती फ्लॉवर रेमेडी आहे की त्यांना हे सांगत नाही की ह्या स्वभावासाठी तुम्हाला औषध आहे, कारण ते स्वतः मानतच नसतात की माझ्यामुळे त्रास होतोय किंवा फॅमिलीला काहीतरी त्रास होतोय माझ्या ह्या स्वभावाचा असेल, तर तो माणूस खचून जातो आणि तो डिप्रेशनमध्ये जातो. तर तो वेळीच आला तर त्याचं ते माइल्ड जेव्हा डिप्रेशन असतं तेव्हा उपचार करू शकतो. मला आत्ताच जायचं आहे, मला इथं राहायचंच नाही मुलाकडं, मला गावीच जायचं आहे, असं मग उठता येत नाही तरी उठायचा प्रयत्न करतात. स्वभावाचे भाग आहेत समजा की ज्याचं ते जर जास्त असले तर त्याचा त्रास आपल्याला होतो. पण मग त्याच्यामध्ये फ्लॉवर रेमेडी कशा पद्धतीने काम करते? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांसोबत एक स्पेशल गेस्ट आहेत ज्यांचं नाव आहे भाग्यश्री कुलकर्णीजी. आणि त्यांची स्टोरी ना खूप जास्त इन्स्पायरिंग आहे, म्हणून टाईम वेस्ट न करता आपण डायरेक्टली त्यांच्याकडूनच त्यांची स्टोरी ऐकूयात. परंतु त्याआधी आपलं जे चॅनल आहे श्रीमंत स्टुडिओ त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढवत जाणार आहोत आणि एकापेक्षा एक भारी गेस्ट आपल्या चॅनलवरती आणणार आहोत. तर त्यासाठी आत्ताच श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब करा. येस. तर भाग्यश्रीजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. येस. तर खरं तर थँक्यू सो मच की तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती आलात, कारण ज्यावेळेस मी तुमची स्टोरी ऐकली होती मला खूप असं भारावून आलं होतं आणि माझी अशी इच्छा आहे की तुमची स्टोरी आमच्या ऑडियन्ससाठी तुम्ही एकदा ऐकावी परत. स्टोरी म्हणण्यापेक्षा कसं आहे की जे काही जीवनात घडत गेलं आणि ज्या ज्या वेळेला जे जे प्रसंग येत गेले त्यानुसार आपल्याला जसं वागण्याची हे झाली, म्हणजे कधी असा विचार केला नाही किंवा स्वतःचा एक स्वार्थाचा विचार कधी माझ्या मनात आला नाही की फॅमिलीचा विचार करून किंवा त्या त्या वेळेला जसे जसे योग्य निर्णय वाटले तसे तसे निर्णय घेत गेले आणि त्याच्यातून बरीचशी दुःख आली. त्या दुःखातून पण पार होण्याची परमेश्वराकडे जी प्रार्थना केली त्याला फळ मिळालं आणि त्याच्यातून आज एक म्हणजे म्हणता येईल की एका स्टेबल ह्याच्यावरती आहे. तसं तर माणसाचं आयुष्य कधी स्टेबल नसतं, परंतु आता असं एक आहे की काहीतरी आहे बाबा, काहीतरी अचीव केलंय असं म्हणण्या इतपत म्हणू शकतो. इतपत हे झालेलं आहे की ॲक्च्युली बाय एज्युकेशन माझं मी इंजिनियर आहे, इलेक्ट्रिकल इंजिनियर. म्हणजे त्यावेळेस म्हणजे तसं जर सांगायचं झालं तर 1990मध्ये माझी 10वी झाली, त्यावेळेस मला 81% मार्क होते. आणि जे शाळेमध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये कुठलेही प्राईज असतील काय असतील तर मग आम्ही 4 जण भावंड होतो, तर बऱ्यापैकी आमच्या घरातच सगळे हे यायचे, म्हणजे प्राइजेस सगळे आमच्या घरी यायचे, असे एक हे होतं. परंतु कधी असं शाळेत असताना सुद्धा कधी असा विचार केला नव्हता की आपल्याला अमुक एक शिकून काहीतरी कमवून पैसे कमवायचेत, हा विषय कधी डोक्यात नव्हता. फक्त शिकायची आवड होती, क्वेस्ट फॉर नॉलेज. त्यामुळे सतत शिकत राहायचं आणि चांगले मार्क आहेत म्हणून फक्त एक होतं की कधी कधी स्वतःला थोडं कमी लेखण्याची एक हे होती की स्वतःचा विचार न करणे किंवा स्वतःला काय आवडते हे न बघता सगळ्यांनी सांगितलं चांगले मार्क आहेत सायन्सला जा, म्हणून सायन्सला गेले. मग सायन्समध्ये ते मेडिकलचं पाहिलं की 12वीमध्येच पाहिल्यानंतर कळालं की आपल्याला काय हे जमणार नाही, तर आपण इंजिनिअरिंग करूया. मग इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंग केल्यानंतर जॉब केला, 1 वर्ष अप्रेंटिसशिप झाली MSCBमध्ये आणि त्याच्यानंतर मग लग्न झालं. लग्नानंतर मला रायगड जिल्ह्यामध्ये MSCBमध्ये माझं सिलेक्शन झालं, परंतु काही फॅमिलीच्या कारणास्तव मला ते करता आलं नाही. मग त्याच्यानंतर हे होतंच की त्यावेळेस पण मी फॅमिलीला प्राधान्य दिलं, कारण त्यावेळेस मी प्रेग्नंट होते आणि नवीनच लग्न झालेलं होतं.
तर त्यावेळेस मला हे असं वाटलं की जॉब आपल्याला मिळेल, कारण आपल्याला आहे डिस्टिंक्शन आहे किंवा करू शकतो आपण, पण आत्ता इथे प्राधान्य देण्याची गरज आहे आपल्या फॅमिलीला. त्यामुळे फॅमिलीला प्राधान्य दिलं. मग त्याच्यानंतर वायरलेसमध्ये सिलेक्शन झालं. तेही काही कारणास्तव थोडं हाईटमध्ये वगैरे हे झाल्यामुळे हे झालं. तर ते करत असताना मग तो विषय थोडा मागे पडत गेला. परत दुसरा मुलगा झाला आणि सगळं बाकीचं व्यवस्थित चालू होतं. घरी माझ्या मिस्टरांना मला लोक घरी येण्याची वगैरे खूप आवड होती. मग सतत पाहुणे येणं जाणं याच्यातच सगळं माझं जीवन हे चाललेलं होतं. परंतु त्याच वेळेला म्हणजे एक मी सांगू इच्छिते की माझ्या लाईफमध्ये प्रत्येक वर्षी मी काहीतरी नवीन शिकले नाही असं एकही वर्ष नाही. मग ते इंजिनिअरिंगचं काही करता येत नाही, जॉब वगैरे ते हे करत असतानाच मी परत लिटरेचरमध्ये ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. मग मिस्टर म्हणाले की तू मुलांना ज्या शाळेत सोडशील तेवढ्याच वेळात तुला जर जॉब मिळाला तर कर. मग असं मी शोध घेत असताना मला आपटे कॉलेजमध्ये मी लेक्चरशिप करायला लागले आणि ते माझं मॅनेज व्हायला लागलं होतं आणि कुठेतरी असं वाटलं की ठीक आहे बाबा, याच्यात आपण आता पुढे जाऊ शकतो. परंतु दुर्दैवाने त्याच वर्षी जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान माझ्या मिस्टरांना ब्रेन ट्यूमर डिटेक्ट झालं. म्हणजे अतिशय चांगली तब्येत व्यवस्थित होती, काहीच आजार, कधी त्या आजारी पण पडायचे नाही. परंतु असं झालं की एकच दिवस रात्रभर डोकं दुखलं आणि पहाटे मी लगेच शेजाऱ्यांना बोलवून त्यांच्या मदतीने दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यानंतर भरपूर औषधोपचार केल्यानंतर डॉक्टरांच्या असं लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे, कारण एवढी औषधं देऊनसुद्धा यांची पेन काही थांबत नव्हती. मग लगेच त्यांनी तपासण्या सगळ्या केल्या, MRI वगैरे सगळं केल्यानंतर आम्हाला लगेचच सांगितलं संध्याकाळपर्यंत की यांना ब्रेन ट्यूमर आहे आणि याचं ऑपरेट करावं लागेल. मग त्याच्यानंतर एक वेगळाच प्रवास सुरू झाला. मग तिसऱ्या दिवशी ऑपरेशन पण केलं. म्हणजे कधी कधी असं आपल्याला वाटतं की आपण लेट केला का किंवा आपण लवकर तपासणी केली नाही, तर असं काहीच नसतं. म्हणजे कधी कधी दुर्दैव हेच त्याचं कारण असतं. त्यामुळे ह्याच्यात आपण अडकतो एकदा काहीतरी निमित्ताने की आपण सगळं व्यवस्थित आहे, एखादा व्यवस्थित पर्सन आपल्याला दिसतोय, परंतु त्याच्या आतमध्ये काय आहे हे आपल्याला समजत नाही. आणि मग त्याच्यानंतर 1.5 वर्ष प्रवास फक्त सुरू झाला सह्याद्री हॉस्पिटल टू रुबी हॉस्पिटल. ह्याच्यामध्येच कसं तरी मुलांचं आवरायचं, मुलांना शाळेत पाठवायचं आणि त्याच्यानंतर इकडे दवाखान्याच्या फेऱ्या करायच्या, हे चालू होतं. पण कुठून एक आपल्याला बळ मिळतं की नाही, यांना बरं वाटणार आहे म्हणून. त्यावेळेस मला असं कोणतंही हे आलं नाही की नाही काही झालं तरी बरं वाटणार. ह्याच्यात स्वतःचं म्हणजे माझं 15-20 दिवसामध्ये माझं 5-6 किलो वजन कमी झालं. माझा मुलगा म्हटला की तू आई एवढी का बारीक झाली, तू लहान होता, तू एवढं काय हे झालं, म्हणजे बाबा आजारी आहेत पण तू इतकी का बारीक झालीस. त्याला त्यावेळेस काही समजत नव्हतं ते. तर त्याच्यानंतर मग तो शेवटी असं झालं की ते पहिलं ऑपरेशन झालं, केमो झाली, नंतर बरे झाल्यानंतर थोडे दिवस गेले आणि माझे एक नातेवाईक त्याच आजाराने 1 महिन्यात एक्सपायर झाले. आणि आमची चूक अशी झाली की त्यांचं सर्व म्हणजे गेल्यानंतरचे विधी किंवा त्यांना बघायला जाणं वगैरे ह्या गोष्टी आम्ही केल्या. तर म्हणजे हे पेशंटच्या मनात काय चालू आहे आपल्याला कळत नाही की वरून तर व्यवस्थित वाटते, परंतु त्यांनी ते सगळं पाहिल्यानंतर हळूहळू परत ते डाऊन व्हायला लागले आणि आतून म्हणजे वरून व्यवस्थित वाटते का. मला पण जायला लागलेले ऑफिसला, परंतु नंतर त्यांचा रिकरन्स झाला आणि ज्यावेळेस पुन्हा डॉक्टरांच्याकडे गेलो त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की आता अवघड आहे म्हणून, की आता एकतर दुसऱ्यांदा ऑपरेशन करू शकत नाही आणि केमोवरती पण होण्यासारखं नाही, कारण पूर्ण ते पसरलेलं आहे. तर त्यांनी तरीही मी सांगते की माझ्या मिस्टरांना तुम्ही काहीच सांगू नका, त्यांना कळून देऊ नका की शेवटपर्यंत, कारण त्यावेळेस तसे ते व्यवस्थित होते. तर मिस्टरांना ते डॉक्टर म्हणाले की तुम्ही आता निवांत राहायचं, विश्रांती घ्यायची, काही काम करायचं नाही. ते मला म्हणजे मी म्हटलं की मी डॉक्टरांना सांगितलं की तुम्ही काही त्यांना असं बोलू नका, तरी डॉक्टरांचं काय कर्तव्य असेल की त्या माणसाला जाणीव करून देण्याचं, त्यामुळे ते बोलले आणि तसंच झालं. मग हळूहळू त्यांचा बॅलन्स जायला लागला, विस्मरण व्हायला लागलं. मग नंतर महिन्यातून एकदा दवाखान्याचं केमो वगैरे चालू असायची. तर त्यावेळेस असं झालं की शेवटी खुर्चीत बसवून त्यांना खाली उतरवून, आमच्या इथे जिन्यातून खाली उतरवून मग रिक्षा करायची आणि त्यांना घेऊन जायचं. तर इतकं ह्याच्यामध्ये खूप म्हणजे हे झालं आणि त्याच्यातून शेवटी म्हणजे जे व्हायचं तेच झालं. एक दिवशी असा 2 महिने मग ते घरातच होते. शेवटी उपचाराला नेण्याची पण हे नव्हतं, मग घरातच सगळं ते आपण मागवलेलं होतं, कॉट वगैरे. ते डॉक्टर एक आपल्या ते जवळचे होते, ते ट्रीटमेंट करायचे घरी येऊन.
तर असं असतानाच शेवटी म्हणजे माझा भाऊ म्हणायचा त्यांना बरं वाटणार आहे. मग शेवटी जरा धीर सुटायला लागला की अरे तू काय सांगतो मला की यांना बरं वाटणार आहे म्हणून, पण कधी बरं वाटणार आहे, किती दिवस अजून. म्हणजे आता ते हळूहळू तर सगळं डाऊन व्हायला लागलं. शेवटी तर असं होतं की ते बेशुद्ध किंवा सेमी कॉन्शियस अशा स्टेटमध्ये की जरा डोळे उघडणार जरा बघणार, पण असं असल्यासारखंच होतं. आणि मुलं पण आत यायची तर ते बघवायचं नाही त्यांना, तर त्यांना पण तिकडे जास्त. आणि मी मग इकडे त्यांची कॉट आणि इकडे, आणि दिवसभर मी रात्रभर त्यांच्यासोबतच सगळं घरात त्यांचं करणं वगैरे ह्याच्यातच सगळा वेळ जायचा. आणि एक दिवशी असं झालं की म्हणजे ते गेलेच त्याच्यामध्ये. तर ते गेले तरी मी सगळ्यांना सांगत होते की नाही म्हणजे काही नाही झालेलं, अजून बरे होऊ शकतात, ते बरे होऊ शकतात असं म्हणाला. म्हणजे मला तो धक्का झाला की मी समजत होते की बरे होणार आहेत, परंतु तसं काही होणार नव्हतं आणि ते झालं तसं. मग त्यानंतर एक वेगळंच सुरू झालं की म्हणजे सगळे नातेवाईक येणं जाणं, माझे सासू सासरे इकडं राहायला, सगळं घर भरलेलं असायचं. आणि अचानक म्हणजे 14वा झाला त्याच्यानंतर असं झालं की इतका एकटेपणा की प्रचंड एकटेपणा, खूप म्हणजे सगळे नातेवाईक म्हणजे सोडून गेले, साथ सोडली सगळ्यांनी. की आमच्या म्हणजे घराच्या बाहेरच्या रस्त्यावरून पण ते लोक जायचे, पण ते आत कधी वळून यायचे नाहीत की जे अगोदर नेहमी असायचे आपल्याकडे. तर त्या असं मग खूप एकटेपणाचा इतका त्रास झाला की त्यावेळेस मग असं मला काही रेमेडीज किंवा काही गोष्टी मला शोध घ्यावा लागला की मला ह्याच्यातून बाहेर तर निघालं पाहिजे. कारण असं नाही आहे की देव असं नाही म्हणणार की आता एकाचं असं झालं आहे म्हणजे दुसरा व्यवस्थितच राहील, तर दुसऱ्याला प्रयत्न करावा लागेल व्यवस्थित राहण्यासाठी. कारण माझा मुलगा 8 वर्षाचा आणि मुलगी 10 वर्षाची होती. तर त्याच्यासाठी मी परमेश्वराला नेहमी, आमचे गुरु महाराज आहेत गोंदवलेकर महाराज, तर त्यांना मी नेहमी म्हणायचे की जे झालं आहे म्हणजे मी कुणाला दोष देत नाही की माझ्या लाईफमध्ये काय झालं आहे, परंतु मला माझं स्टँडर्ड खाली नाही करायचं की मला मान्य आहे की माझे 50-60 हजार जो पगार येणार होता तो बंद झाला आहे किंवा इन्कम 0 झालं आहे, परंतु मी शिकलेली आहे, जरी जॉब नसेल तर मी काही करू शकते, परंतु मला शक्ती द्या, मला बळ द्या की ह्या परिस्थितीशी लढण्याचा, आणि मला स्टेटस माझा डाऊन नाही होऊन द्यायचं. हे एक मनात मी म्हणजे निश्चयच केला होता की असं कधी मुलांना वाटलं नाही पाहिजे किंवा आपण असं की मला आता असं झालं आहे आणि आता मला पैसे कुणाकडे तरी मागायला लागत आहेत, किंवा मी मुलांना असं सांगायचे की आपण गरीब झालो आहे किंवा आपल्याला नाही आता हे परवडणार नाही, तुला हे मिळणार नाही, तर हे नको होतं मला. त्यामुळे मी मुलांना पण कधी जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पुरवल्या. आणि पण असं व्हायचं की एकटेपणाचा जे त्रास होता तो भयंकर झाला मला. मग मुलांच्या पुढे रडायला लागलं तरी मुलांचा चेहरा यायचा, त्यामुळे मग मुलं झोपली की रात्री मला रडायला यायचं. मग त्यावेळेस मला असं होतं की काम काहीतरी करायला पाहिजे आपण, की आपण थकलो पाहिजे आणि रात्रीची आपल्याला छान झोप लागली पाहिजे. मग मी MLMमध्ये सुद्धा काम केलं की मीटिंग करायच्या, इकडे तिकडे जायचं, फिरायचं, वारजे माळवाडी असेल, हडपसर असेल, गाडीवरून जायचं. गाडी पण मिस्टर गेल्यानंतरच शिकले मी, 4 व्हीलर आणि 2 व्हीलर. मला काहीच येत नव्हतं, पण माझा भाऊ म्हणला तू चालत किती दिवस काम करणार, कसं होणार तुझं. मग मी ते शिकून घेतलं आणि इतकं लांब फिरायचे, मीटिंग वगैरे करायचे. आणि त्याच्यातनं हेतू हा होता माझा की मला लोकांच्यात राहायचं होतं. कारण अगोदर सगळे नातेवाईक वगैरे सगळे यायचे, नंतर सगळे एकटेपणा, मग असं हेच व्हायचं नाही, करमायचं नाही अजिबात. आणि सतत असं वाटायचं की आपण जायचं कुणाकडे, की गेलो तर आपलं काहीतरी रडगाणं आपण सांगत बसणार की असं होतंय तसं होतंय किंवा असे प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे मला कुणाकडे जायला पण नाही वाटायचं. मग त्याच्याऐवजी मी MLMमध्ये म्हणजे मला स्वतःसाठी मी काही प्रॉडक्ट वापरले, मला खूप थकवा आलेला, तर त्यांनी कमी झाला. ते सर म्हणाले तुम्ही काय करता, म्हटलं सध्या काहीच करत नाही. मग ते म्हणाले की तुम्ही मॅडम ह्याचं फक्त प्रमोशन कराल का. मला MLM वगैरे काहीच माहीत नव्हतं की काय कन्सेप्ट आहे, काय करायचं असतं. पण मला एक हे मिळाला की ठीक आहे बाबा, माझं काहीतरी रडगाणं जाऊन सांगण्यापेक्षा ह्या प्रॉडक्टची माहिती जाऊन सांगायची लोकांना, हे किती चांगलं आहे. त्यामुळं आपला विषय पण बाजूला राहतो आहे आणि आपण काही ना काही निमित्ताने लोकांशी कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो. आणि त्याच्यातून मग मीटिंग्स वगैरे माझं थोडंसं त्या सरांना पण कळालं की बाबा ह्या कॅच करतायत लगेच, किंवा प्लॅन असतील त्याच्यामध्ये काय प्रोडक्टची माहिती असेल तर ते सगळं माझ्या लगेच लक्षात यायचं. मग ते सगळे महिलांच्या मीटिंग वगैरे घ्यायचे, त्याच्यामध्ये मग मला लीड करायला सांगायचे, तुम्ही जा तिथे त्यांना माहिती सांगा. आणि त्याच्यातून मग माझं असं झालं की व्यस्तता आली
मी पैसे किती आलेत ते कधीच बघितलं नाही MLM मधनं. फक्त एकच होतं की आपण जास्त कुठे इन्व्हेस्ट करायचे नाहीत आणि जास्त लॉसमध्ये नाही जायचं. फक्त एक लोकांच्यात राहायचा मला खूप आनंद मिळाला आणि त्याच्यातून मग एक दिशा मिळाली की करत राहायचं काम. मग त्याच्यातून मी 2 फॉरेन ट्रिप केल्या. मी थायलंडला जाऊन आले, दुबईला जाऊन आले, त्याच्यानंतर दिल्लीच्या 2दा ट्रिप झाल्या, गोव्याच्या ट्रिप झाल्या 2-3दा. एकदा असं काही कॅशमध्ये प्राईज असतात ते म्हणजे जिंकले. तर अशा पद्धतीने थोडंसं मला माणसात म्हणजे आल्यासारखं झालं की आहे बाबा कोणीतरी. तुम्ही जे सांगितलं की बॅच फ्लावर रेमेडी, आता ही तर मी पहिल्यांदा ऐकतोय आणि मला असं वाटतं की आपली जी ऑडियन्स असेल ती पण पहिल्यांदाच ऐकत असेल, तर हे थोडंसं आपण डिटेलमध्ये कव्हर करूयात आता. तर बॅच फ्लावर रेमेडी याला मराठीमध्ये बाग फ्लावर पण म्हणतात, ओके, बॅच फ्लावर पण म्हणतात किंवा फ्लावर रेमेडी म्हणतात किंवा पुष्पौषधी या नावाने ओळखली जाते. तर हे कधीपासून सुरू झालं तर युरोपमधले एक डॉक्टर होते, डॉक्टर बॅच, डॉक्टर एडवर्ड बॅच म्हणून. तर त्यांनी ह्या थेरपीचा शोध लावलेला आहे. तर ते पेशांनी स्वतः ॲलोपॅथीचे डॉक्टर होते, परंतु त्यांना सतत हे व्हायचं की ॲलोपॅथीमध्ये एखाद्या आजारावर ट्रीट केलं जातं, म्हणजे रोगाला ट्रीट केलं जातं, त्यात रोग्याला धरलं जात नाही. म्हणजे की त्यांचं असं मत होतं की इथे म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव, दृष्टिकोन याचासुद्धा त्याच्या आजारात बरं होण्यामध्ये किंवा त्याचा आजार किती काळ टिकणार आहे, त्याच्यातून तो बरा कधी होणार आहे ह्याच्यावरती परिणाम होत असतो, हे त्यांचं ठाम मत होतं. त्यासाठी त्यांनी आधी ॲलोपॅथी शिकलेले होते, परंतु त्यांना तेच वाटलं की ह्याच्यामध्ये माणसाच्या मनाचा काहीच विचार केला जात नाही. कारण त्यांनी पाहिलं म्हणजे जर तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला की समजा आपण एक हॉस्पिटलचं उदाहरण घेऊया की एक तापाची साथ चालू आहे आणि लहान मुलांचा दवाखाना आहे, तिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला काय चित्र दिसतं की सगळीच मुलं अगदीच रडतायत असं नाही दिसत किंवा काही नाही. तर तिथे एक 5-6 मुलं आहेत असं समजा, तर त्याच्यामध्ये एक मुलं आहे ते अखंड रडते. ताप सर्वांनाच आहे, सर्वांना पॅरासिटामॉलचंच औषध मिळणार आहे ॲलोपॅथीच्या ह्याच्यातून. तर ते आलेले तिथं दाखवायला, तर एक मुलगा अखंड रडतोय, दुसरा मुलगा आहे तो आईला धरून बसलाय, त्याला आईपासून बाजूला करायला गेलं की तो रडतोय, नाही तर तो बसलेला आहे निपचित, तिसरा अगदी निपचित पडलेला आहे, चौथा आहे तो रडत नाही आहे, तो शांततेने बसलेला आहे, आणि 5वा आहे तो आनंदात खेळतोय, म्हणजे त्याला ताप आहे पण त्याला काही फरक नाही पडत. त्याला हात लावून पाहिलं तर त्याच्या अंगामध्ये भरपूर ताप आहे, पण त्याला त्याचा फरक पडत नाही, तो खेळतोय, उड्या मारतोय, त्याला त्याच्यानी हे होत नाही. म्हणजे का होते असं? कारण त्या प्रत्येकाचा स्वभाव किंवा प्रत्येकाचा दृष्टिकोन, आता ते लहान जरी बाळ असलं तरी त्याचा आपण म्हणतो की नाही की तुझ्या काकाचा स्वभाव तू घेतलायस, तू आत्याचा स्वभाव घेतलायस, हे आजोबांसारखाच रागीट झालाय असं आपण म्हणतो. तर असं आपण हे करण्यापेक्षा त्याच्यावरती उपाय काय करता येईल आपल्याला, कारण आपल्या जिनेटिक्समधून किंवा ह्याच्यामधनं किंवा आपल्या घरातल्या वातावरणातनं एखादं मूल चिडते, चिडल्यानंतर सगळे जर त्याच्या पुढे एकदम लोटांगण घालत असतील तर त्याला कळतं की हा आपला हुकमेक काय, मग तो काय करतो, तो सततच काही डिमांड असेल तर तो चिडणार, आणि तो काही लोक मग गडबड लोळतात खाली, काही गप्प बसतील, बोलणार नाहीत घरातल्यांशी, तोंड फुरंगटून बसतील. तर असे वेगळे वेगळे प्रकार आहेत. तर त्याच्यातून तसं ते डॉक्टर बॅच यांना समजलं काय की ह्याच्यामध्ये माणसाच्या मनाचा खूप मोठा हे आहे, रोल आहे, त्याचा दृष्टिकोन काय आहे की आज कॅन्सरसारखा एखादा जर आजार आहे तर त्याच्यामध्ये अनेक लोक बरे होतात असं नाही आहे, पण काही लोकांना तो आजाराचं नाव जरी ऐकलं तरी तिथेच गर्भगळीत होऊन जातात, की म्हणजे त्याच्यातून पॉझिटिव्ह काही वाटतच नाही, की त्यांचा दृष्टिकोन असा होऊन जातो की माझं आता संपलेलं आहे सगळं, म्हणजे आता मी काही बरं होणार नाही, अशी मनोभूमिका जर घेऊन तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर मग त्याच्यामध्ये त्यांना त्रासच होतो. आणि तोच जर खंबीर असेल तर मात्र मग त्याच्यातून सुद्धा पार होऊन जाण्याची हे. तर सगळीकडे तुम्हाला मनाची शक्ती, तर हे मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ह्या रेमेडी आहेत. ओके, हां, कारण जसं तुम्ही बघता की भीती आहे, राग आहे, चिंता आहे, काळजी आहे, आत्मविश्वास आहे, किंवा अशा अनेक प्रकारचे गुण आहेत, आपले स्वभाव गुण आहेत, तर हे सर्वांमध्ये आहेत. पण आपण कधी त्याला वेळ येते ट्रीट करण्याची की आपण म्हणतो की हा रागीट आहे, म्हणजे तो जर अतिशय राग करत असेल, वस्तू फेकाफेकी करत असेल, आरडाओरडा करत असेल, तर काय होतं की त्याला स्वतःलाही राग म्हणजे त्याच्याने त्रास होतो आणि फॅमिलीलाही त्रास होतो. तर अशा वेळेला काय करायला लागेल की अशा वेळेला त्याचा तो राग हा सर्वांमध्ये जरी असला तरी हा रागीट गणला जाईल, कारण का की ह्याचा रागीट स्वभाव हा जरा जास्त आहे बाकीच्यांपेक्षा. हां, किंवा कधी चांगला गुण पण असेल की एखाद्याचं स्वच्छता करणे,
हा काही वाईट गुण नाही आहे, चांगला गुण आहे. परंतु काय होतं की स्वच्छता करत असताना काही स्त्रिया इतकी स्वच्छतेला हे करतात की त्यांचा डाग पण चालत नाही, त्यांना थोडाही डाग चालत नाही. मग ते मुलांना येऊ पण देत नाही, बसून पण देत नाहीत. इथं टेकू नकोस, तिथं बसू नको, इकडं जायचं नाही, तिकडं जायचं नाही, मी आत्ता स्वच्छता केली आहे. तर हे तरी जरा ठीक आहे. ह्याच्याही पुढं जाऊनच्या केसेस आलेले आहेत आपल्याकडे की एक कपडा 50 वेळा धुणे. म्हणजे अशा पण केसेस आहेत की एक भांडं 40 वेळा घासणे. म्हणजे इतका त्यांना तो स्वच्छतेचा हे झालेला, इतका त्यांना तो त्रास होतोय की त्यांना ते मनाची शांती गेलेली आहे त्यांची फक्त एका विषयामुळे, की फक्त स्वच्छता यामुळे. तर काही जसं तुम्ही सांगितलं की आता हे वेगवेगळे स्वभावाचे भाग आहेत समजा, की ज्याचं ते जर जास्त असले तर त्याचा त्रास आपल्याला होतो. पण मग त्याच्यामध्ये फ्लॉवर रेमेडी कशा पद्धतीने काम करते? हां, तर फ्लॉवर रेमेडी काय करते की मनाला शांत करते. ह्या फ्लॉवर रेमेडी 40 प्रकारच्या आहेत. तर त्या काय करतात की तुमचा जो त्यांनी जे निवडलेला आहे, म्हणजे डॉक्टर बॅच हे तिकडचे एक संत असल्यासारखे होते की त्यांनी मेडिटेशन टाईपमध्ये त्यांनी काही अभ्यास केला आहे की मला माणसाच्या मनावरती काम करायचे. तर मला साधी सोपी अशी पद्धत शोधून काढायची की ज्याचा माणसाच्या मनावरती उपयोग होईल. मग याच्यामध्ये तशा त्यांना वनस्पतीची फुलं मिळालेली आहेत. हे सगळे फुलांचे अर्क आहेत. हे कुठले असे केमिकल किंवा म्हणजे जहाल असं नाही आहे. तर हे फुलं किती असतात, नाजूक असतात एकदम. तर हे ज्या रेमेडीज आहेत ना, हे ॲक्च्युली हे औषध नाही आहे. फक्त आता ते रूढ अर्थाने बोलण्याची आपल्याला सवय झाली. नाहीतर ह्याला आपण एक उपचार पद्धती म्हणजे रेमेडी म्हणतो की ते फुलांचा अर्क आहे. तर त्या फुलाचा स्वभाव आणि त्या माणसाचा स्वभाव सारखाच असतो. पण मग आता समजा स्वभावाचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यानुसार औषध पण वेगवेगळं असतं की कसं असतं म्हणजे याचं? हां, मग ते 40 प्रकारचे आहेत. म्हणजे तुम्ही जर राग म्हटला तर रागामध्ये 4-5 प्रकार आहेत. सर्वांनाच एकसारखा राग येतो का, किंवा व्यक्त एकसारखा होतो का, किंवा भीती म्हणाल तुम्ही तर भीतीमध्ये पण 4-5 प्रकार आहेत. हां, तर त्याचा आपल्याला केस स्टडी करावा लागतो की त्या व्यक्तीचे आपण त्यांचं काउन्सिलिंग करतो, त्यांच्याशी बोलतो, त्यावेळेस आपल्याला समजतं की भीती म्हटलं तर सकारण भीती आहे का, की आकारण भीती आहे. असे पण प्रकार असतात की काही एखाद्या विशिष्ट गोष्टीचीच तुम्हाला भीती वाटते, की लिफ्टचीच भीती वाटते, किंवा आपले जे आता कधी उंचीवर जाण्याची भीती वाटते, किंवा ट्रॅफिकची भीती वाटते, असं असू शकतं. काहीतरी पालीची भीती वाटते, अगदी कॉमन. पाल दिसली की म्हणजे आपण अगदी वाघाला पण घाबरायचं नाही, पण पाल दिसली की बायका अगदी पळत बाहेर सुटतील घराच्या. कशामुळे होतं तर ते एक आपल्या माइंडमध्ये काहीतरी बसलेलं आहे. तर ही काय झाली, सकारण भीती झाली की त्या कारणापुरतीच भीती आहे. एरवी आपण भीत नाही आहे. आणि काही आकारण भीती आहे. आकारण भीती म्हणजे काय की त्यांना भीती वाटते किंवा अस्वस्थ होत आहे, पण त्यांना कळत नाही की कशाची भीती वाटते. म्हणजे त्याला कोणतंही कारण नाही आहे. म्हणजे बऱ्याच लेडीजना पण असं असतं की सगळं व्यवस्थित आहे, नवरा व्यवस्थित आहे, मुलं व्यवस्थित आहे, सगळं काही ठीक व्यवस्थित चाललेलं आहे, पण त्यांना असं होतं की भीती वाटते, की घाबरल्यासारखं होते, भीती वाटते, पण कशाची वाटते ती कळत नाही. त्याला आपण आकारण भीती म्हणतो. बरं, आता आपण काय करूयात, म्हणजे आयुष्याचे वेगवेगळे टप्पे घेऊयात आणि त्याला आपण याच्या मदतीने कसं नीट करू शकतो हे आपण डिस्कस करूया. सगळ्यात आधी लहान मुलांबद्दल आपण बोलूयात, कारण त्यांचं सगळ्यांना ताण होतोय आजकाल, कारण मुलं खूपच जास्त चिडचिडे झालेत. तर त्याला आपण याच्या पद्धतीने कसं बरं करू शकतो समजा? तर लहान मुलांमध्ये काय असतं की लहानपणीच आपल्याला त्या मुलाचा समजत असतोय की एखाद्या मुलाला हे असतं बघा, ते काही कारण नसताना दुसऱ्याला मारणे, की एक मत्सराची भावना असती, द्वेषाची भावना असती. खरं तर लहान मुलं खूप चांगली असतात, पण जसं जसं ते कळायला लागतं त्यांना तसे त्यांच्यामध्ये हे गुण दिसायला लागतात. मग हे आईवडिलांनी वेळीच ओळखलं, ते आपल्या लहान भावंडाला अजिबातच पटवून घेत नाही आहे किंवा त्याला विनाकारण मारतोय, कारण का तर ह्याच्यामुळे माझ्याकडे लक्ष दिलं जात नाही, अशी त्याच्यामध्ये एक मत्सर वाढतंय थोडं, की जो मोठा मुलगा असतो त्याला असं वाटतं की यार माझ्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतंय. त्याला काय वाटतं की आजपर्यंत मीच सेंटर ऑफ अट्रॅक्शन मीच होतो, आणि आता हे लहान बाळ आल्यापासून मला कोणी विचारतच नाही. सगळे आणि सांगतात एक त्याच्या जवळ जायचं नाही, त्याला असं करायचं नाही, त्याला हात लावायचा नाही, त्याला त्रास द्यायचा नाही. मग त्यालाही काही गरज असते. ॲक्च्युली आपली पण चूक होती की त्या मोठ्यालाही गरज असते, काहीतरी अटेन्शनची गरज असते, किंवा त्याला काहीतरी शाळेतून तो येतो आणि सांगायचं असतं, तर आपण नाही आत्ता नको, मला बाळाला झोपवायचं आहे, बोलू नकोस, असं त्याला आपण सतत हे करतो. आणि त्याच्यातून मग काय होतं की जेलसी, की त्या लहान बाळाबद्दल सुद्धा त्याला मत्सराची भावना होती. म्हणजे लोकांना असं वाटतं की अरे आम्ही लहान होतो तेव्हा मोठी बहीण असेल तर ती लहानाला सांभाळत होती,
आईच्या यांनी सांभाळणारी अशी म्हटलं तर बहीण असेल. त्यांनी लहान लहान मुली आपण खेडेगावात बघतो, आमच्याकडे आम्ही पाहिलेलं आहे की लहान लहान म्हणजे एक 5वी 6वीतली मुलगी असते, पण ती 1-2 वर्षाच्या मुलाला अगदी आईच्या पेक्षा चांगल्या पद्धतीने सांभाळत असते, की त्याची काळजी घेत असते, त्याला खायला प्यायला घालत असते. तर हा स्वभाव कुठून आला आणि ह्या मुलांचा स्वभाव कुठून आला? तर हे काहीतरी आपल्या म्हणजे काय आपल्या जिनेटिक्समधून किंवा आपल्या याच्यातून, वातावरणातून, सभोवतालच्या परिस्थितीतून. कधी कधी मुलं चिडचिड पण खूप करतात, हट्टी होतात की काही जरी असलं त्यांना पाहिजेच असतं समजा. तर ते काय होतं की एखाद्या समजा काय पाहिजे ते तुम्ही दिलं, त्यांनी हट्ट केला आणि तुम्ही दिलं की काय होतं की त्याला समजतं की आपल्याला जर काय पाहिजे असेल तर आपल्याला हट्ट करायला पाहिजे, म्हणजे रडायला पाहिजे किंवा काहीतरी करायला पाहिजे, म्हणजे मग आपलं मान्य होतंय. मग तिथं पालक चुकले, मग तो बरोबर हे घेतो, त्याचा फायदा उठवतो आणि त्याला समजतं की आपल्याला काय पाहिजे असेल तर आपण काय करायचं. पण मग याला फ्लावर रेमेडीने आपण कसं आहे ना, त्याच्यामध्ये आपण त्याचं मत्सर असेल किंवा चिडचिड असेल तर त्याच्यावरती पण आपण त्याला ट्रीट करू शकतो. आणि हे लहान वयात जर केलं तर पुढे जाऊन एक तो नागरिक बनणार आहे, तर त्याच्यामध्ये जे दोष पुढे जाऊन वाढणार नाहीत किंवा वेळीच त्याला कंट्रोल करता येईल. त्यामुळं पालकांनी तर ह्याचा फायदा घेतलाच पाहिजे. लहान मुलांच्या बाबतीत, अभ्यासाच्या बाबतीत काही मुलं कशी असतात, अभ्यासू असतात, अभ्यास खूप करतात, परंतु ते इतका ताण घेतात अभ्यासाचा आणि बरोबर परीक्षेच्या वेळेला ब्लँक होतात किंवा मग अभ्यास होत नाही म्हणून रडतात मुलं की मला हे करायला सांगितले आणि आता झोप आली आहे, होत नाही, मग ते ताण घेऊन करत असतात. तर त्यांना पण आपण ट्रीट करू शकतो. अशी एखादी केस स्टडी वगैरे सांगा ना. आणि अजून एक प्रकार असतो की त्यांना अभ्यासाशी काही घेणं देणंच पडलेलं नसतं आजकाल जास्त, की त्यांना अभ्यास म्हणजे कटकटच वाटते किंवा आता शाळेमध्ये पण जास्त लिखाण नाही आहे किंवा पाठांतर नाही आहे किंवा मोबाईलचं पण असतं की मोबाईल त्यांच्या हातातून हिसकला आपण की त्यांना पण आपण काय करतो, आपण आधी चूक करतो की आपलं काम होण्यासाठी त्याच्या हातात मोबाईल देतो, की मोबाईल घेतला की शांत बसतोय ना, मग त्याच्या हातात मोबाईल देऊन पटकन आपलं काम करून घेऊया असं आईचं हे असतं. पण नंतर आपल्या लक्षात जेव्हा येतं तेव्हा उशीर झालेला असतो. की लहानपणीच जर त्याला आपण ट्रीट करू शकलो किंवा त्या स्वभावावरती जर आपण अंकुश आणू शकलो तर तो एक चांगला व्यक्ती म्हणून पुढे येऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये मी माझ्या मुलाचंच उदाहरण देते की माझे मिस्टर गेलेले असल्यामुळे मी माझ्या कामात व्यस्त असायची आणि त्याचं काय झालं की तो अगदी 2री-3रीत होता आणि त्याच्यानंतर तो कसा तरी शाळेत जाणं येणं सगळं व्यवस्थित होतं. परंतु नंतर काय झालं, जसं 6वी 7वी यायला लागले तसा अभ्यासावर परिणाम दिसून यायला लागला. बरोबर, की त्याला एक वडील नाही, त्याचं काहीतरी असेल किंवा त्यांचं मुलगा म्हणजे बोलू शकत नाहीत सगळ्या गोष्टी आपल्याशी, तर त्याच्या अभ्यासात मला खूप हे दिसायला लागलं. मग त्याला 2 वर्ष मी हॉस्टेलला सुद्धा ठेवला. पण हॉस्टेलमध्ये पण असं झालं की शेवटच्या वर्षी असं तिथे एका मुलाने त्याला मारलं आणि हात फ्रॅक्चर झाला. तर त्या मॅनेजमेंटनी त्या मुलाला काढून टाकायला नकार दिल्यामुळे मी माझ्या मुलालाच काढून आणला तिथं. तर तो 10वीत असताना त्याला शाळा नव्हती, मग त्याला फक्त क्लासेस लावून मला त्याचं 10वी करून घ्यायचं होतं आणि त्याचे 1-2 विषय असे तिकडे गेल्यानंतर तिथली सिस्टीम आणि अगोदरची सिस्टीम ह्याच्यात तफावत असल्यामुळे तो अजूनच अभ्यासात मागे झाला. मग त्याच्यामुळे मला एवढं त्याचं टेन्शन आलं की आता हा बाबा म्हणजे पास तरी व्हायला पाहिजे व्यवस्थित ॲटलिस्ट, हे माझं हे होतं. मग मी पहिल्यांदा त्याच्यावरती प्रयोग केला की त्याला असं हे व्हायचं की त्याला सांगितलं हे तुझं चुकलेलं आहे किंवा तू इथं बसला आहे अभ्यासाला आणि हे चुकलं आहे, तू दुरुस्त कर. तर तू चुकलं आहे ना, चुकलं आहे का माझं, टाकायचं तिकडेच आणि जायचं खेळायला. म्हणजे जे अशी मुलं आहेत, भरपूर आत्ता आहेत की त्यांना त्याचा अवेअरनेस नाही आहे किंवा त्याची फिकीर नाही, असा होतो त्यांचा तो स्वभाव आहे तसा. म्हणजे ते मुद्दामून करतात असं नाही, तो स्वभाव बनलेला आहे की नाही येता येणार, जाऊ दे सोडून टाकायचं. म्हणजे ते कॉन्सन्ट्रेशन करत नाहीत बरोबर. तर त्याला मग पहिल्यांदा मी प्रयोग केल्यानंतर तो असा बदल झाला त्याच्यामध्ये की तो 6ला सुद्धा त्याला उठवावं लागायचं की 7ला क्लास आहे तुला जायचे. तो मुलगा पहाटे 3ला उठून बसायला लागला. अरे बापरे. पहाटे 3ला उठून स्वतः अभ्यास करायला लागला. शिक्षकांना जाऊन शिक्षक म्हणायचे तुला काय शाळेत जात नाहीस तर तू डबल ए क्लासला, आम्हाला विचार काय शंका असेल तर तो 2 वेळा क्लासला जायला लागला. शिक्षकांना पण तो विचारायला लागला की काही जरी येत नसेल हे नसेल तर तो म्हणजे एक्सटर्नलची एक बॅच असते त्या क्लासची, तशामध्ये तो होता. एक्सटर्नली तो बसलेला होता परीक्षेला. त्यावेळेस म्हणजे इतका त्याच्यात बदल झाला की तो स्वतः 4ला उठून पहाटे 3ला 3:30ला 4ला उठून आम्हाला न त्रास देता तो उठून अभ्यास वगैरे करायचा आणि त्याचा रिझल्ट असा आला की तो फेल होईल अशी शक्यता असताना तो 80% त्यांनी 10वीला मार्क्स मिळवले. आणि असं चांगलं म्हणजे त्याच्या क्लासच्या सरांनी सुद्धा हे केलं, ॲप्रिशिएट केलं
की ते पण म्हणाले की असं म्हणजे एक्सटर्नलच्या बॅचमधून इतके चांगले मार्क पाडलेला आणि हा पहिलाच विद्यार्थी आहे म्हणून. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं म्हणजे सत्कार वगैरे त्यांनी हे केला की एक्सटर्नलमध्ये फर्स्ट आलेला असा. तर ह्याच्याप्रमाणे अशाच अनेक मुलांना मी दिलेले आहे. एक मुलगी होती 12वीला, तिला म्हणजे ह्याला जायचं होतं म्हणजे मेडिकलला जायचं होतं. तर ती खूप हुशार पण होती आणि अभ्यासू पण होती. परंतु काय झालं की तिला असं वाटलं की शेवटी जशी एक्झाम जवळ यायला लागली तिच्यावरती ताण आला आणि तिला असं वाटायला लागलं की बाकीचे इतके अभ्यास करतायत आणि माझा अभ्यासच होत नाही. म्हणजे तो एक खूप अभ्यास करून झाल्यानंतरची जी स्ट्रेस तिला आला असा की माझ्याच्याने होतच नाही आता. आणि ती म्हणजे रडायची अक्षरशः 12वीची मुलगी की मी एवढा तर वर्षभर मी अभ्यास केला आणि माझा आता अभ्यास का होत नाही, असं तिला ते स्ट्रेस यायला लागलं. मग तिला पण आम्ही फ्लॉवर रेमेडी दिली, ती पण त्याच्यात चांगले मार्क्सनी पास झाली. अशा अनेक आहेत, हे आत्ता लक्षात आले म्हणून मी 2 सांगितले तुम्हाला. आता आपण थोडंसं लहान मुलं, कारण ही खूप मोठी गोष्ट आहे. आजकालच्या प्रत्येक आई वडिलांना जे तरुण आहेत समजा, त्यांना मुलांचा त्रास होतोय आणि त्यांना हे कळत नाही की त्यांना कसं हँडल करावं, कारण ते हाताबाहेर जात आहेत हळूहळू. तर याने जर मदत होत असेल तरी खूप मोठी गोष्ट आहे. खरंच थँक्यू सो मच त्याच्याबद्दल. आता आपण थोडंसं तरुण मुलांबद्दल बोलूयात की तरुण मुलं जे असतात त्यांना करिअरचं टेन्शन असतं, खूप मोठे असते त्यांचे स्वप्न असतात. त्यांना असं वाटतं मला हे पण गाडी पण पाहिजे, बंगला पण पाहिजे, कमी वयात पाहिजे, कारण बाकीच्यांसोबत कम्पेअर करायची सवय असते. तर याला कसं आपण ट्रीट करू शकतो समजा? आता तरुण वयामध्ये मुलांचे प्रॉब्लेम काय असतात की त्यांना म्हणजे ते टीन एजमधनं जात असतात, तर त्यांच्या शरीरात पण बदल होत असतात, हार्मोनल चेंजेस होतात त्याच्याने. आणि बाहेरचे अट्रॅक्शन पण असतात काही, किंवा मग मित्र असा करतोय, मित्र काय करतोय, किंवा बाकीच्या ग्रुपमधली मुलं काय करतायत तेही पाहिजे असतं. इकडं पालक तर तुमच्या डोक्यावर बसलेले असतात की हे तुला करायचंच आहे, की तुला इथं हे एवढे मार्क्स मिळवायचेच आहे, तुला ह्या कॉलेजला ॲडमिशन मिळवायचंच आहे, असं त्यांचं चाललेलं असतं. तर त्यावेळेस ह्यांचं काय होतं की त्यांना म्हणजे दिशाहीन झाल्यासारखं, की कधी कधी काय होतं की एक आपल्याकडे ट्रेंड असतो की मेडिकलला सगळे चालले तर मेडिकललाच जायचं, इंजिनिअरिंगचा ट्रेंड आला की सगळ्या मुलांना इंजिनिअरिंगला, त्या मुलाची कॅपॅसिटी काय आहे किंवा त्याचा कोणता ऑदर काय त्याला आवड आहे हे तपासलंच जात नाही. म्हणजे आईवडील पण तसं करत नाहीत प्रयत्न, आणि त्या मुलालाही समजत नाही की त्याला स्पोर्टमध्ये आवडत असतं, परंतु ते आईवडील म्हणतात त्याच्यामध्ये इतका पैसा घालायला लागेल, त्याच्यात काय करिअर सगळ्यांचं होणार आहे का, अशा सगळ्या ह्याच्यामध्ये चक्रामध्ये अडकलेले असतात आणि क्लॅरिटी नसते काय केलं पाहिजे. त्यांना थोडा वेळ द्यायला पाहिजे त्या मुलांना. तर त्या मुलांना सुद्धा आपण ह्या रेमेडीज जर दिल्या तर त्यांना ध्येय समजेल आणि त्यांची जी चिडचिड होती की मग त्याच्यामध्ये कधी कधी त्यांना झोप येते खूप तरुण मुलांना, आणि आईवडिलांना तर असं वाटतं की अरे अभ्यास सोड, पण हा 12 वाजेपर्यंत उठत पण नाही, तुम्ही कसं होणार याचं, त्या टेन्शनने आईवडिलांना पण त्रास होतो आणि ह्याला असं वाटतं की अरे मला झोप येते, झोपू दे मला तुम्ही डिस्टर्ब करायला येऊ नका, अशी त्याची तर चिडचिड होती. आणि जनरेशन गॅप म्हणा किंवा त्यांचं विचारांमध्ये इतकं अंतर येत जातं की अशी मुलं आहेत की घरामध्ये बोलत सुद्धा नाहीत. म्हणजे आई वडिलांना वाटतं की यांनी याच्या मनातलं तरी सांगावं ॲटलिस्ट, तुला जर नाही करायचं इंजिनिअरिंग, तो येतो त्याचं काम करतो घरात निघून जातो, त्यांच्या रूममध्ये जेवण नेऊन द्यायचं, त्यांचे ते खातील, किंवा नाही आवडलं ते ऑर्डर करतील खातील, असं म्हणजे इतकं गॅप पडत चाललेलं आहे की एकत्र बसणं आणि हे. तर ह्याचं कारण काय की एकतर त्या मुलांना लहानपणापासून क्वालिटी टाईम नाही दिलेला, की लहानपणापासून त्याला आपण तू गप्प बस, तुला काय कळते, आम्ही सांगतोय तसं करायचं, अशा एकतर ह्याच्यातून गेलेले असतात. किंवा काही लोकांनी खूप त्या मुलाचं सर्व ऐकलेलं आहे, पण त्या कधी कधी मुलाच्या मनाने सुद्धा अभ्यासक्रम एखादा निवडलेला असतो, पण तिथं गेल्यानंतर तिथली त्याचं विश्व वेगळं असते की त्याला वाटत असते की नाही हॉटेल मॅनेजमेंट, मग मी असा हे बनेन ते बनेन, मग माझं असं काहीतरी चॅनल काढेन किंवा एखाद्या चांगल्या हॉटेलला मी पण प्रत्यक्षात जेव्हा तिथं जातो तर तिथं तुम्हाला अगदी बेसिकपासून सगळी कामं करायला लावतात. मग त्यावेळेस त्याला समजतं की अरे हे तर आपण गृहीतच धरलं नव्हतं, मग हे नाही मी करू शकत, हे नाही मला जमू शकत आहे, मग तो तिथनं बॅकआउट करतो. मग त्याच्यामध्ये पण भरपूर हे होतं, वेळ पण जातो त्याचा. आणि नातेवाईक असतात एक की तुम्ही एकदा सांगितलेलं असतं की काही मुलं CA साठी प्रयत्न करतात, CS साठी करतात, MPSC साठी करतात, तर म्हणजे आई वडील एक वेळ विसरतील की आपला मुलगा CA करतोय किंवा करत होता, परंतु नाते किंवा ओळखीचे लोक आहे ना, तुम्ही 1 वर्षांनी जरी भेटले आई वडील तरी ते विचारतील हा तुमचा मुलगा CA करत होता ना, मग काय झालं त्याचं, झाला का तू CA. मग त्यावेळेस असे येऊन किंवा त्या मुलाला डायरेक्ट येऊन विचारतात काय झालं, मग तू तर CA करत होतास ना,
मग झाला का, किती एक्झाम पास झालास, किती लेवल झाल्या तुझ्या. मग ते मुलांना खूप चिडचिड होते, कारण तो स्वतः आधी त्या निर्णयाबद्दल फ्रस्ट्रेटेड असतो की CA म्हणजे चांगला आहे, किंवा कॉमर्सला आहे म्हटल्यानंतर सगळ्यात बेस्ट डिग्री म्हटलं तर CA आहे म्हणून तिकडे गेलेला असतो. मग त्यांनी स्वतःची हे केलेली नसते की स्वतःचं म्हणजे आपण काय म्हणतो की एक परीक्षण करायला पाहिजे की मला खरंच आवडते का, की मार्क मिडियम होते म्हणून मी कॉमर्सला आलो आहे आणि आता त्याच्यात आपल्याला टॉपला जायचं आहे आणि मग CAचाच फक्त ऑप्शन आहे का, की इतर काय आहेत ऑप्शन, मला आवड आहे का त्याची, तर ते बघायला पाहिजे. ओके. पण आता हे तर समजा आहेत मुद्दे, पण आजकाल तरुणांचा महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांचे खूप ब्रेकअप्स होतात, म्हणजे ज्यात तो प्रॅक्टिकली आहे समजा, आणि त्यातून ते खूप डिप्रेशनमध्ये जातात. त्यांना त्या गोष्टी कमी वयात एक तर अट्रॅक्शन पण असतात आणि ते नीट हँडल नाही करतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या करिअरवर पण होतो. आणि या अशा गोष्टी की ते पालकांसोबत पण शेअर नाही करू शकत, मित्रांसोबत शेअर करतील तर त्यांची एवढी काही मानसिकता चांगली नसते, मॅच्युरिटी नसते. तर याला कसं ट्रीट करू शकतो आपण फ्लावर रेमेडीच्या मदतीने? फ्लावर रेमेडीच्या माध्यमातून त्याच्या जे मनात जे घालमेल चालू आहे तर त्याला पहिला शांत करू शकतो आपण, की मनामध्ये जे काय चाललंय की खरंच मग हे करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, की सगळ्यांच्या मैत्रिणी आहेत मग माझी पण असायला पाहिजे की नाही असायला पाहिजे, असं त्याला स्वतःला हे केलं पाहिजे. एकतर इथं तुमचा फॅमिली सपोर्ट चांगला असला तर मुलं शक्यतो त्याच्यातून सावरून निघतात बाहेर, किंवा मग त्याला फॅमिलीने ओळखलं तरी पाहिजे की ह्याचं काहीतरी बिघडलेलं आहे आणि त्याला फ्लावर रेमेडीचं आपण द्यायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला काय होईल की त्याचं विजन क्लिअर होईल, त्याची चिडचिड कमी होईल, किंवा त्याला स्वतःला ओळखता येईल, जे जीवनाचं ध्येय आहे काय, आपले उद्दिष्ट काय आहे, तर हे ओळखता येण्यासारखी पण आपल्याकडे रेमेडी आहेत. त्याची केस स्टडी एखादी सांगू शकाल तुम्ही? तरुणांच्या मध्ये आहेत तशा, की एक मुलगा आहे की खूप वर्षापासून MPSC करत होता, परंतु त्याचं ते क्लिअर होतं की करायचंच आहे, आणि म्हणजे शेवटी काय होतं की घरच्यांचा पण धीर सुटतो. तर अशा याला सुद्धा आपण दिलेली आहे आणि त्यांनी ठामपणाने तिथे राहिलेला आहे, स्वतःला ओळखलेला आहे आणि मी हे करून दाखवणार, आणि अगदी लास्ट अटेम्प्टमध्ये तो झालेला आहे. हां, तर अशा पण आहेत गोष्टी. आता आपण तरुणांचं झालं, लहान मुलांचं झालं, आता थोडंसं लेडीजबद्दल बोलूयात. घरात की ज्या महिला असतात त्यांना जसं तुम्ही सांगितले घडी घडी स्वच्छता करणं झालं, किंवा आजकाल रिलेशनशिप्स पण खूप खराब होत आहेत, उगाच संशय घेणं किंवा उगाच भांडण करणं, तर याला आपण कसं ठीक करू शकतो? समजा लेडीजना तर याचा खूपच उपयोग आहे, कारण लेडीजना तर खूपच म्हणजे त्या घरामध्ये असतात, बाहेरचे जास्त जात नाही आहेत, आणि सगळे घरातून दिवसा बाहेर जातात, दिवसभर बाहेर असतात आणि ह्या घरातच असतात. मग त्यांना काय होतं की कधी अनावश्यक चिंता लागते की आपला मुलगा उशिरा आला, किंवा आजी आजोबा असतात त्यांना असं हे काळजी लागते की का आला नाही अजून मुलगा, मग तो कुठे गेला असेल का, काही झालं असेल का. त्या मनाची शृंखला, विचारांची शृंखला इतकी त्याची वाढते की नको ते विचार, म्हणजे आपण म्हणतो ना की मन चिंती ते वैरी न चिंती, अशी हे होती. आणि ह्याच्यात काही तथ्य नसतं की मुलगा कुठेतरी वाढदिवस असतो कुणाचा मित्राचा, तिकडे बसलेला असतो, तो एन्जॉय करत असतो, परंतु ही लेडीज म्हणजे घरामध्ये आई इतकी चिंतित झालेली असती, तर ह्याचा आपल्या परिणाम होतो शरीरावरती. ह्या अनावश्यक जे चिंता आहे, भीती आहे, तर हे फक्त भावना आल्या आणि गेल्या असं नाही होत, त्या तुमच्या प्रत्येक पेशीपर्यंत जातात आणि त्या प्रत्येक पेशीवरती त्याचा परिणाम होतो आणि मग त्याच्यातूनच आजाराची निर्मिती होते. तर ते तिथंच रोखलं पाहिजे की मला अनावश्यक काळजी वाटते आहे का मुलाची माझ्या, तर त्याच्यावरती फ्लावर रेमेडी आहे. किंवा कधी कधी असं होतं की तिला तेच रुटीन असतं तिचं, की तिला कंटाळा येतो. आता माझ्याकडे एक छान म्हणजे नवरा बायको आलेले होते, छान होते, फॅमिली चांगली होती, पण ते म्हणाले की ही एकदा उठली ना की सगळं काम करते, म्हणजे हिला सांगायला लागतं की राहू दे आता काम करायचं, पण जर ही एकदा बसली आणि हिला जर एकदा कंटाळा आलाय असं वाटून ही जर बसली तर ही हा ग्लास सुद्धा इकडचा उचलून तिकडे ठेवणार नाही. म्हणजे काय करावं आम्हाला प्रश्न पडतो म्हणे, इतकं तिला असं कधी कधी होतंय. तर हा काय आहे, मानसिक थकवा आहे. त्या मानसिक थकव्याने त्यांना काय होतं की रुटीनचा कंटाळा येतो. किंवा तरुणांना सुद्धा, ऑफिसला जाणाऱ्या लोकांना सोमवार सकाळ म्हटलं की टेन्शन येतं, बोर होतं की नको का रे, का सोमवार सकाळ आली, असं होतं की मंडे मॉर्निंग आपण त्याला नाव पण देतो. तर काय होतं की ते रुटीनचा कंटाळा येतो. हा मानसिक थकवा दूर करण्यासाठी पण रेमेडी असतात. कधी कधी लेडीजना खरोखरच शारीरिक थकवा असतो की सतत नाही म्हटलं तरी घरामध्ये भरपूर कामं असतात आणि प्रत्येकाचं ऐकून घेणं, प्रत्येकाचं रुटीन तिला सांभाळावं लागतं की मिस्टरांचा डबा करून द्यायचे, नंतर मुलगा उठणार आहे मग त्याचं काहीतरी डाएटचं फूड आहे ते करायचे. तर हे न दिसून येणारं पण असंख्य कामं असतात घरात, तर शारीरिक थकवा पण असतो. मग त्यांनी गळून गेल्यासारखं होतं,
मग त्यावेळेस पण त्यांना आपण ट्रीट करू शकतो. ओके. आणि रिलेशनशिपच्या बाबतीत? हां, रिलेशनशिपच्या बाबतीत म्हणजे काय की कधी कधी विचारचक्र विनाकारण, म्हणजे काय होतं की आपण सिरियल बघतो, त्याच्यामध्ये आपण बघतो की कुणाचं तरी कुणाशी अफेअर आहे, ऑफिसमध्ये अफेअर आहे, तर हे आपलं सगळं व्यवस्थित असून सुद्धा विनाकारण चिंता किंवा एका विचारातून दुसरा विचार, दुसऱ्या विचारातून तिसरा विचार, त्याच्यातून मग म्हणजे शंका घेणे, संशयी वृत्ती होती की मग नवरा माझा का आला नाही एवढा वेळ, मग कशासाठी सुट्टी असून सुद्धा त्याचे का ऑफिसची ट्रिप आहे, का तो जातोय बाहेर, तो मला वेळ देत नाही, असं ते सतत त्याच्यातून मग काय होतं की मनामध्ये न्यूनगंड की मी ऑफिसला जात नाही किंवा मी काहीतरी कमवत नाही आहे म्हणून मी कमी आहे, स्वतःलाच समजून घेणे की ॲक्च्युली नवरा तसं समजत नसतोय किंवा मुलांचं पण हे नसतंय तसं. खरं तर तसं काही नसतं, पण जास्त विचार करून करून ऑटोमॅटिक त्या गोष्टी अशा वाटायला लागतात. न्यूनगंड होतो किंवा आपल्याला जॉब म्हणजे चांगला, आता माझं सुद्धा उदाहरण तुम्ही पाहिलेलं आहे की शिक्षण भरपूर असून सुद्धा जॉब नाही केला, तर मग तो एक न्यूनगंड येतो की नाही मी कुठंतरी कमी, की माझ्यात काहीतरी कमी होतं म्हणून मी त्यावेळेस डिसिजन घेतला नाही आणि मी करू शकले नाही, तर मी म्हणजे तो एक स्वतःबद्दलचा असा आहे समज तयार होतो, त्याच्यातून मग विचारचक्र, त्याच्यातून निगेटिव्ह विचार, मग कधी कधी डिप्रेशन, मग डिप्रेशनमध्ये लेवल होतात, मग कधी कधी साधं डिप्रेशन असतं की कधी कधी असं अचानक तुम्हाला 4 दिवस डिप्रेस्ड वाटतं, पुन्हा अचानकच ते जातं, ह्याच्यावरती पण रेमेडी आहे. आणि केस स्टडी सांगा ना एखादी, समजा महिलांच्या बाबतीत तुम्ही खूप अशी लक्षात राहिली तुमच्या. हां, अजून एक महिलांचा हे असतो की स्वच्छता करणे, की त्यांना असं किती स्वच्छता करू आणि किती नको असं होतं, मग ते सगळ्या घरातल्यांना पण ते हे करतात की इथं हात नाही लावायचा, तिथे हे बसायचं नाही, इथे उठायचं नाही, असं करतात आणि इतकं स्वच्छता करतात, इतकी स्वच्छता करतात की म्हणजे अशी केस माझ्याकडे आहे की ती 50 वेळा एक भांडं घासते आणि 60 वेळा एक कपडा धुते, मग त्याच्यामुळे ती रात्रीची भांडी घासत असेल ना तर ती लेडीज सकाळी पहाटे 5 तेच काम करायची, तिची झोपच व्हायची नाही, ती मध्येच तिथं झोप आल्यासारखं. कधी कधी असं पण वाटू शकतं का की समजा काही भूतबाधा झाली का, की का माणूस हा सारखं सारखं तेच काम करतोय, म्हणजे बाकीच्या लोकांना असं समज होऊ शकतो. हा, लोकांना राग येतो ना की काय बघितलं तर बाबा 4 लोक घरात आहेत आणि ही काय रात्रभर भांडी घासते, तर त्यांचे फोटो पाठवले होते मला त्यांच्या हाताचे, तर मी ते ओपन सुद्धा केले नाहीत, कारण त्या फोटोमध्ये न डाउनलोड करता सुद्धा असे छाले दिसत होते हाताला, जखमा झालेल्या होत्या हाताला. सततच तुम्ही जर साबण आणि पाणी ह्याच्या संपर्कात असाल तर काय होणार आहे, म्हणजे इतकं ते अस्वच्छता, किती स्वच्छता केली तरी मनच भरत नाही. काही लेडीज असतात नुसतं हात धुवत असतात, जरा काय केलं ना साबण लावणार हात धुणार, साबण लावणार हात, हँडवॉश सारखं लावणार हात धुणार, त्याच्याने पण तुमची स्किन खराब होती, कारण त्याच्यामध्ये सोडा असतो ना. तर हे काय आहे की हा एक मानसिकच हे आहे, तर त्याच्यावरती आपल्याकडे रेमेडी आहे. त्याची केस स्टडी सांग ना मला एकदा. तेच सांगितलं ना, ती एक लेडीज आहे, ती 60 वेळा कपडे धुते आणि रात्रभर ती भांडीच घासत बसते, मग त्यामुळे दिवसभर काय होतं की दिवसाच्याही कामामध्ये मग ती मध्येच पेंगत असते, मग कधी कधी तिला असं झालेलं होतं की बाहेर जाता जाता रस्त्यामध्येच तिला झोप आल्यासारखं झालं. कारण तो थकवा होता, कारण सतत थकव्यामध्येच आहे ती. असं आपली झोप ज्यावेळेस होते, आपली एक 6 तास झोप झाली की आपल्या शरीराची झीज भरून निघते त्याच्यामध्ये, पण तुम्हाला झोपच नाही किंवा सतत अर्धवट झोप आहे, अर्धवट झोपेत काम करताय तुम्ही, जेवताना पण झोपते ती लेडीज. बरं, इथं ना मला एक प्रश्न विचार असं वाटतं की समजा आता ते जे फ्लावर रेमेडी आहे त्याची ट्रीटमेंट आपल्याला किती दिवस घ्यावी लागते, असं काय असतं? ॲक्च्युली आपण काय करतो की आपण एकदा ज्या रेमेडी बनवून देतो त्यांचा केस स्टडी करून, तर ती तुम्हाला 1.5 ते 2.5 महिने जाते. मग ती एका ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक पडतो एकदा घेतल्यानंतर. पण कधी कधी अशा केसेस असतील की खूप वर्षांचं आहे आणि खूप डीप गेलेले आहेत त्या सवयी किंवा ते स्वभावदोष, तर मग त्यांना अजून रिपीट करायला लागू शकतं, 6 महिन्यापर्यंत पण घ्यायला लागू शकतो. ओके. आता ना मला इथे एक सुचलं म्हणून विचारतो की बऱ्याच मुली असतात समजा, आजकाल डिवोर्स पण वाढत आहेत आणि त्यांचं जर पटत नाही, मग ते नवऱ्यासोबत असेल, सासू सासऱ्यांसोबत असेल, किंवा बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला फॅमिलीमध्ये एखाद्या व्यक्तीकडून त्याच्या स्वभावाचा खूप त्रास होत असतो, तर याला आपण कसं ट्रीट करू शकतो? तर एकतर आपण ज्याचा त्रास होतोय त्याला आपण कन्व्हिन्स करून, त्याचा काही म्हणजे रागीट स्वभाव असेल, हट्टी स्वभाव असेल, तर त्याला आपण ट्रीट करू शकतो.
अदरवाईज ते जर व्यक्ती घ्यायला तयार नसतील तर त्यांना आपण काहीतरी कारण सांगून ते रेमेडीज देतो, की त्यांना हे सांगत नाही की ह्या स्वभावासाठी तुम्हाला औषध आहे. कारण ते स्वतः मानतच नसतात की माझ्यामुळे त्रास होतोय किंवा फॅमिलीला काहीतरी त्रास होतोय माझ्या ह्या स्वभावाचा. तर ते काय करतात, ते स्वतः मानत नसतात. पण जे मग मानतात त्यांना डायरेक्टली आपण रेमेडीज देतो. जे मानत नाहीत त्यांना आपण तुम्हाला काहीतरी अशक्तपणा आहे, ॲसिडिटी आहे, त्याच्या गोळ्या आहेत असं सांगून आपण देऊन टाकतो त्यांना. आणि पण फरक पडतो. काम ते करतच, त्याचं रेमेडीज काम करतात त्यांच्या. ओके. पण मग डॉक्टर बॅच यांनी हे कशाच्या आधारावर ठरवलं की समजा आता फुलं भरपूर आहेत, मग कुठलं फुल कुठल्या आजारावर लागू होईल किंवा असं, याच्यामागे काय सायन्स आहे? तर याच्यामागे म्हणजे त्यांचं एक तर त्यांचं मेडिटेशन स्टेटमध्ये त्यांना काही गोष्टी समजल्या आणि त्यांचं ऑब्झर्वेशन, निसर्गाचं ऑब्झर्वेशन, की एक फूल आहे समजा की ते फुलतानाच इतकं म्हणजे काय म्हणतो आपण की त्याला फुलताना पण ते पूर्ण अर्थाने फुलत नाही, की ते स्वतःमध्येच घाबरत घुबरत, एखादं व्यक्तिमत्व कसं असतं की घाबरत घुबरत ते फुलते. बरोबर. तर त्याचा उपयोग जे व्यक्ती भीती आहे ज्याला, त्या व्यक्तीसाठी त्याचा उपयोग होतो. ओके. किंवा दुसरे एक आहे ते शेंग, एक जे फुल आहे त्या झाडाची शेंग आहे. तर ती शेंग आहे की शेंग कशी जनरली पहिले हिरवी असते, ती भरते नंतर आणि सुकते. पण ती ही जी शेंग आहे, इम्पेशन नावाचं एक ह्याच्यामध्ये आहे रेमेडी. तर ती जी शेंग आहे ती त्याचं पूर्ण होण्याच्या आधीच तडतड फुटते. म्हणजे एखादा व्यक्ती कसा काही त्याला गोष्ट पूर्ण समजलेली नसते, तो तडतडायला लागतो लगेच, की आपण म्हणतो अरे थांब जरा, काय आहे ते समजून तर घे. तर इम्पेशंट, की त्याला पेशन्सच नाही आहेत, त्याच्यावरती त्याचा उपयोग. ओके. म्हणजे ज्या फुलाचा जसा गुणधर्म तोच गुणधर्म त्या व्यक्तीचा असतो. ओके. आता काही लोक असतात की भूतकाळातली घटना विसरतच नाहीत, तर त्याच्यावरती जी रेमेडी आहे, ते फुल आहे ते उलट्या दिशेने वाकलेलं असतं सतत. म्हणजे ते सतत मागेच बघत असतं. म्हणजे जीवनामध्ये काय घटना घडली तर आपण मागे न बघता शेवटी मागचं विसरून पुढे बघितलं तर पुढे जाऊ शकतो ना. तसं त्या फुलाचा स्वभाव असतो मागे बघायचं. मग तशा काही व्यक्ती असतात की ते विसरायलाच तयार नसतात. काही दुर्घटना घडलेली आहे किंवा काही त्यांना कुणी अपमान केलेला आहे, काही बोललेलं आहे, ते विसरतच नाही, भूतकाळ सोडतच नाहीत, सतत त्या भूतकाळाच्या आठवणीत तिथे ते कामात पडेल. तर तिथे त्या फुलाचा उपयोग करून घेतो. इंटरेस्टिंग आहे. पण अशा पद्धतीने डॉक्टर बॅच यांनी सगळ्या मानव जातीवरती अक्षरशः म्हणजे उपकार केले. आणि त्यांनी हे म्हटलेलं पण आहे की काही वर्षांनी याची इतकी गरज पडणार आहे की जसं तुम्ही तुमचे भाजी किंवा फ्रुट्स घ्यायला जाता तसं तुम्हाला हे रेमेडीज घ्यावे लागतील. एवढं पुढचं त्यांना व्हिज्युअलाइज झालं की इतके ताण खरं तर तशीच रियालिटी होते आजकाल. आता आपण थोडंसं वयस्कर माणसांबद्दल बोलूयात. त्याच्या आधी महिलांचं एक सांगायचं. सांगा ना. तर तुम्ही आधी मला मगाशी विचारलं की महिला घरात राहतात आणि मुलं बाहेर जातात, नवरा बाहेर जातो आणि दिवसभर ती तिची एकटी राहत असते, तिला कामं पण खूप असतात. मग काय होतं की नवरा बाहेरून आला की त्याला अपेक्षा असते की हिने नीट व्यवस्थित हे करावं, किंवा मुलांना वाटतं की आम्ही खूप दमून आलो, एवढ्या लांब ट्रॅफिकमधनं आलो किंवा हे केलं, आणि तिची अपेक्षा असते की मी पण दिवसभर थकले, तर मला यांनी जरा विचारावं की काय केलंस तू आज, काय झालं, काहीतरी असं नाही होत. मग ते एकमेकांवर चिडचिड होती. मग काय होतं की काही महिलांना चिडचिड होती आणि रडायला येत. मग सतत ते थोडं काही झालं, नवरा काय बोलला, मुलं काय बोलली की ते सहन होत नाही, सहनशक्ती कमी झालेली असती. मग ते काय करतात, लगेच रडायला येतं, चिडचिड होते आणि रडायला येतं. तर असे केस पण म्हणजे माझ्या लक्षात आली आत्ता, म्हणून मी सांगते की माझी एक नात्यातली बहीणच आहे ती. तर ते असेच आले होते आमच्या घरी आणि म्हटले की अरे हिला जरा समजावं ना, म्हणे की ही किती सारखीच चिडचिड करते आणि जरा काय बोलायला गेलं की रडायलाच लागते, सगळं घराचं वातावरण डिस्टर्ब होतं म्हणे. तर मी म्हटलं आहे आपल्याकडे उपचार. त्यांना माहीत नव्हतं काही बाकीच्या गोष्टी. मग त्यांना म्हटलं काही नाही, मी तुम्हाला गोळ्या देते, तू घे आणि मला सांग म्हटलं. 2-3 दिवसातच तिच्या मुलीचा फोन आला, 4 दिवसाच्या आतच, की म्हणे अगं तू मावशी काय केलीस, जादू केलीस का काय. म्हटले काय, माझ्या आईला तू नेमकं काय दिलंस म्हणे. आता ती म्हणे तिचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला म्हणे, की अजिबात ती आता चिडचिड पण करत नाही आणि तिला अगदी रडायला यायचं सारखं ते पण कमी झालं एकदम. तिच्यात इतका फरक झाला आणि तो 4 दिवसातच जाणवला तिला. तर असे पण रिझल्ट येतात. यातून मला आठवलं परत एकदा की आजकाल ना हे पण खूप वाढत आहे, सुसायडल केसेस म्हणा, आत्महत्या करतायत लोक किंवा जास्त डिप्रेशनमध्ये जातात, की अचानक एखाद्या गोष्टीची कमतरता वाटणे किंवा सेल्फ डाऊट येणे.
तर याला आपण नीट करू शकतो का? हो, नक्कीच करू शकतो. कारण ज्यावेळेस असा त्यावेळेस व्यक्तीच्या मनात विचार येतो, ह्याचा अर्थ त्यांनी कोणता तरी मोठा धक्का खाल्लेला असतो. ओके. की तो मानसिक लेवलचा पण असू शकतो, की कदाचित एखादी घटना एखाद्या माणसाला इतका धक्का नाही देऊ शकत, पण ती दुसऱ्या व्यक्तीला ती जास्त धक्कादायक असू शकतं. किंवा घरातली एखादी व्यक्ती किंवा आपली मैत्रीण किंवा आपली वाईफ असेल, तर यांचं वागणं असेल किंवा त्यांच्यामध्ये काही डिफरन्स दिसला किंवा त्यांच्यामधली काही एखादा संशयवृत्ती असेल, अशी असेल, तर तो माणूस खचून जातो आणि तो डिप्रेशनमध्ये जातो. तर तो वेळीच आला तर त्याचं ते माइल्ड ज्यावेळी डिप्रेशन असतं तेव्हा उपचार करू शकतो. आणि कधीकधी अतिशय जास्त म्हणजे टोकाची भूमिका होती की त्यांना आता म्हणजे आपल्या जीवनाला काही अर्थ नाही अशी त्यांच्या मनामध्ये भावना येते. तर त्यावेळी जरी आले तरी सुद्धा आपण त्यांना त्या ह्याच्यापासून परावृत्त करू शकतो आणि त्यांना परत त्यांच्या मनामध्ये जे एक आशेचा दिवा आपण लावू शकतो, ते दीप उजळू शकतो त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या मनामध्ये पण परत आशा तयार होऊ शकते आणि त्यांचं नॉर्मल लाईफ ते पुन्हा जगू शकतात. ओके, ही खूप मोठी गोष्ट आहे कारण या गोष्टीचं म्हणजे प्रमाण वाढतच चाललंय आणि जर याच्या माध्यमातून इतक्या सहजतेने जर त्याच्यावरती काही उपाय होत असेल तर खरंच चांगली गोष्ट आहे. अतिशय साध्या सोप्या सहज अशा ह्या रेमेडीज आहेत, घ्यायला पण सोप्या आहेत आणि काहीच याच्यामध्ये अवघड नाही. फक्त तुम्ही जसं म्हणतो ना आपण की डॉक्टराकडे आणि वकिलाकडे सगळं खरं सांगावं बरोबर आहे, तसं फक्त त्यांनी सगळं सांगितलं पाहिजे. कारण हे कसं आहे की हे मनोरुग्ण नाही आहेत, माझ्या लक्षात आलं म्हणून मी हा पॉईंट ॲड करते की हे जे आपण रेमेडी देतो ही लोक मनोरुग्ण नाहीत किंवा अगदी त्यांना खूप मोठ्या सायकियाट्रिस्टची गरज आहे किंवा त्या मतिमंद आहेत, गतिमंद आहेत असं नाही आहे. हे नॉर्मल लोकांसाठीच आहे. ओके, पण मग इथं असं आहे का की त्या व्यक्तीला स्वतः यावं लागेल तुमच्याकडे की तसं काही आहे का? म्हणजे डॉक्टरकडे अप्रोच केल्याशिवाय तर मला नाही तसं नाही मला म्हणायचं की समजा आता मला डॉक्टरकडे जर आपल्याला जायचंय तर पेशंटला स्वतःला जावं लागतं, त्याला स्वतःला सांगावं लागतं. मग तुमच्या बाबतीत तसं आहे नाही? हे फोनवरून पण आपण करू शकतो. फोनवरून पण ते बोलू, माझ्या ओळखीचं कोणीतरी आहे, मला त्याच्यासाठी काहीतरी करायचंय, बरोबर, तर मी करू शकतो का की त्याचीच गरज पडेल? तुम्ही त्याचे डिटेल व्यवस्थित जर सांगितले. ह्याच्यामध्ये काय आहे की त्याची रेमेडी निवडण्यासाठी आपल्याला प्रॉपर त्याचा त्रास कळला पाहिजे. बरोबर, एवढंच महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. मग ते तुम्ही सांगा की त्यांनी स्वतः सांगू देत की प्रॉपर त्रास काय, की राग येतोय तर कितपत येतोय, की भीती आहे तर कोणत्या प्रकारची आहे, किंवा काय भावना काय आहेत मनात मध्ये. म्हणजे आम्ही 2 प्रश्न विचारतो, कशाचा त्रास होतोय आणि काय खटकते. म्हणजे कधी कधी लोकांना समजतच नाही की त्रास होतोय, सगळाच त्रास आहे, नेमकं काय सांगू आता. बरोबर आहे. मग शेवटी आम्ही 2 प्रश्न विचारतो की काय खटकतं तुम्हाला. मग ते सांगतात की घरातल्या एखाद्या व्यक्तीचं वागणं असेल किंवा काय असेल तर ह्याचा मला खूप त्रास होतो. मग एखादी मैत्रीण असेल आपली, येते आपल्याकडे चहा पाणी करते आणि आपल्याला काहीतरी बोलून डाऊन करून जाते, तर ते खटकतं आपल्याला. परंतु काही लोक, प्रत्येकाचाच स्वभाव असा नसतो की लगेच ताडकन बोलून दाखवणार किंवा तू येऊ नकोस माझ्या दारात म्हणा, हे म्हणू शकत नाही. का तर त्यांचे आपले घरोब्याचे संबंध असतात. आपण काय म्हणतो की हे संबंध तोडायचे नसतात आपल्याला, परंतु त्रास तर होतोय. मग कशाचा त्रास होतो हे कळलं की आपल्याला त्याच्या मुळापर्यंत जाता येतं, म्हणजे त्याच्या रूटपर्यंत जाणं गरजेचं आहे की कशा प्रकारचा त्रास आहे यांना. मग ते बोलण्यातून आपण समजून घेऊ शकतो की त्या व्यक्तीशी पण बोलू शकतो की त्या बोलण्यातून समजून शकतो की यांना काय नेमका त्रास आहे, काय लेवलचा त्रास आहे. म्हणून हे 2 प्रश्न म्हणजे मिनिमम म्हटलं तर हे आहेत की काय खटकते आणि कशाचा त्रास होतो, की मला यांचं वागणं खटकतं, ते सांगू शकतात. त्यांनी जर क्लिअरली सांगितलं तर पटकन उपाय. मग त्याच्या आपण मुळापर्यंत जाऊन ह्याच्यामध्ये कसं आहे की प्रॉपर रेमेडी निवडणं हे महत्वाचं आहे. पण मग जर समजा चुकून दुसरी निवडल्या गेली तर काही साईड इफेक्ट वगैरे नाही? साईड इफेक्ट काहीच नाहीत, कारण ह्याचे गुण इतके आहेत. ह्या सगळ्या रेमेडी आहेत ना, ज्यावेळेस आपण क्लासेस घेतो त्यावेळेस आपलं त्या लेडीजना किंवा त्या लोकांना असं वाटतं की ह्याचे तर आपण सगळ्यांचे लाडू करून खाल्ले पाहिजेत. सगळेच आपल्या दोष आहेत. आपल्याला रागही येतो, आपल्याला दुःखही वाटतं किंवा आपल्याला कधी आत्मविश्वास कमी असतो, कधी न्यूनगंडपणा असतो, तर सगळेच आपल्याला असतातच. साईड इफेक्ट काहीच नाही. आपण अगदी लहान तान्ह्या बाळापासून ते वयस्कर लोकांपर्यंत. वयस्कर माणसांचा विषय काढला तर तेच आपण विचारूयात की त्यांना बरेचसे हेल्थ इश्यूज असतात किंवा त्यांचं आणि बाकीच्या फॅमिली मेंबर्सचं पटत नाही एवढं, तर याला आपण कसं हँडल करू शकतो? आता ह्याच्यामध्ये आता मी एक डायरेक्ट केसच सांगते तुम्हाला की स्वतः एक रिटायर्ड हेडमास्टर आहे, त्यांची मिसेस पण शिक्षिका होत्या आणि खूप म्हणजे त्यांच्या लहानपणापासून त्यांनी खूप कष्ट काढलेले.
त्यांचे लहान भावंड होते, त्यांचं सर्वांचं यांनीच केलेलं होतं. तर पहिल्यापासून म्हणजे कष्टात जीवन गेलेलं अशा टाईपचे ते व्यक्तिमत्व, आणि खूप म्हणजे सगळ्या ह्याच्यातून जिद्दीनं केलेलं आहे, करून दाखवलेलं आहे. आणि आता मुलांच्या ह्याच्यामध्ये काय होतं आहे की त्यांना काही व्हॅल्यू नाही, की रिटायर्ड झालेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांना त्रास झालेला आहे थोडा स्पाईनचा वगैरे असं, तर त्यांना चक्कर आल्यासारखं होतं आहे. तर त्यांना बाहेर सोडत नाहीत का, तर ते गेले की मग भरपूर भाज्या वगैरे घेऊन येतात, मग त्यांना ते झेपत नाही, मग कधी कधी चक्कर येण्याची शक्यता आहे म्हणून बाहेर सोडत नाहीत. आणि मग असं करता करता त्यांची तब्येत अधिकच डाऊन झाली आणि झोपून राहण्याची त्यांच्यावर वेळ आली. परंतु काय झालं की शरीर तसं व्यवस्थित आहे, फक्त उठता बसण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे झोपून राहत आहेत. मग त्यांना तो राग यायला लागला जास्त, की मी काय केलं, मी यांच्यासाठी किती कष्ट केले, आणि आज ते नातेवाईक पण मला विचारत नाहीत, बहीण भाऊ पण एवढे हे करत नाहीत, आणि माझी मुलंसुद्धा मला मान देत नाहीत, किंवा त्यांची अपेक्षा आहे की मुलांनी यावं ऑफिसवरनं आल्यानंतर, माझ्या शेजारी बसावं, कसं आहे बाबा तुम्ही बरे आहात का, हे एक विचारावं. पण मुलाला वाटतं की हे काहीतरी कटकट सांगणार. बरं मी काय करू, मी यांना सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत, नर्स दिलेली आहे, किंवा यांचा दवाखाना बघतोय मी, सगळं काय यांना व्यवस्थित देतोय, मी पण कामात थकलेला असतो, मी रोज यांना जाऊन विचारून हे काहीतरी मला कटकटीत सांगत राहतात, कधी हे फ्रेश बोलत नाहीत, किंवा त्याचा मला हे होतं, म्हणून तो मुलगा जाणंच टाळतो त्यांच्याकडे. मग सून तर जातच नाही, सून आपलं जेवण खाण देणं करणं याच्यापुरतं संपर्क हे करते. नातवंड असतात ते पण कसं मग घरातलं पाहून तसंच करतात, आणि मग एकांतात पडल्यासारखं होतं, एक खोली आहे त्याच्यामध्ये ते पडून आहेत. मग हक्काचं त्यांचं व्यक्ती म्हणजे त्यांची पत्नी, मग तिला ते इतका त्रास देतात ना, मला आत्ताच जायचं आहे, मला इथं राहायचंच नाही मुलाकडं, मला गावीच जायचं आहे, असं मग उठता येत नाही तरी उठायचा प्रयत्न करतात, मग त्याच्यामध्ये पडू शकतात, इंजुरी होऊ शकते. आणि त्या बायकोला म्हणजे हट्टीपणा इतका, आणि त्यांना पथ्य आहेत, त्यांना नॉनव्हेज खायचं नाही आहे, किंवा त्यांना गोड खायचं नाही, तर तेच मागून घेणार, किंवा कामाला बायका येतात त्यांच्यावर आरडाओरडा करणार, त्यांना सांगणार मला हेच बनवून द्या. म्हणजे ते त्रस्त, म्हणजे ती जी लेडीज होती ती खूप त्रस्त. मग त्या माझ्याकडे आल्या, मग त्यांना मी त्यांचं सगळं ऐकून घेतलं आणि त्यांना रेमेडीज दिल्या. मग ते व्यक्ती भरपूर शांत झाले. मग त्या म्हणल्या खरंच म्हणजे तुम्ही मला देवासारखे भेटले. बरोबर. कारण का म्हणे की हा माणूस मला इतका त्रास देतोय, मुलं सून सगळे निघून जातात आणि मी दिवसभर तावडीत सापडल्यासारखी होते, आणि मग इतके बडबडतात, आणि मग पहिल्यापासूनचं काहीतरी काढत बसतात, बडबड करत बसतात, शांतता नाही अजिबात डोक्याला, आणि कधीही मनात आलं की उठायचं आणि जायचं आहे असंच काहीतरी बोलतात म्हणे, आणि हे जर कुठे धडपडले तर मी काय करू. त्याच्यामुळे मग त्यांना इतका फरक पडला त्याच्यानी, आणि खूप त्यांना छान वाटलं, की त्यामुळे मी खूप चांगलं केलं म्हणे, तुम्ही यांना जे दिले त्याच्यातून म्हणजे मला रिलीफ मिळाला म्हटलं, की ते शांत झाले जा. नाही बरोबर आहे ना, कारण स्वभावाचा खूपच त्रास होतो बऱ्याच वेळेस, आणि कसं असतं की माणूस आपल्या जवळच असतो, त्याच्यामुळे त्याला दुखवता येत नाही, बोलता येत नाही, यातून मार्ग कसा काढावा हे समजत नाही, आणि तुमच्याकडे तर त्याचं औषध आहे. आणि व्यक्ती नको आहे असं नसतं आपल्याला, म्हणजे किती वयस्कर झाला किंवा कितीही तो आजारी असेल तरी ती व्यक्ती आपल्याला हवीच असते, कारण ती शेवटी आपल्या जीवनाचा एक भाग असतो, आपल्या लाईफचा एक पार्ट असतो तो. परंतु ते पण शेवटी कटकट होतीच ना, की कारण सगळ्यांवरच ताण आहे, सगळेच तणावग्रस्त आहेत. त्यामुळे मग जास्त समजा माझी आई असेल किंवा एखाद्या व्यक्तीची आई जरी असेल तर ती जास्त कटकट करत असेल तर ती मुलगी पण 50कडे आलेली असेल तर तिला सहन नाही होत ना. त्यांना रेमेडी देणं हा सगळ्यात चांगला उपाय आहे. येस. तर वयस्कर माणसाच्या बाबतीत असं एखादं एक्झाम्पल आहे का? हो, खूप आहेत तशी. म्हणजे माझ्या घरातलंच मी उदाहरण तुम्हाला सांगते, की तुम्हाला मी सांगितलं की माझी आई कोविडमध्ये गेली. तर ॲक्च्युली त्या सिच्युएशन अशी झाली होती की अगोदर माझ्या म्हणजे वडिलांना वगैरे आधी ताप येऊन गेलेला, आणि ते कोविडमध्ये म्हणजे त्यांची तब्येत खूप छान होती, त्यामुळे त्याच्यातून ते घरच्या घरीच ठीक झाले होते, पण नंतर फक्त त्यांना कफ आणि खोकला कंटिन्युअस होता, आणि आईला नंतर जास्त झालं. त्या दोघांना तिने म्हणजे हे केलं सगळं, त्या दोघांचे केलं, भावाचं आणि वडिलांचं, आणि तिला नंतर हे झालं. तर तिला ॲडमिट पहिल्यांदा केलं, आणि तिला ॲडमिट केल्यानंतर तिचं स्थूलता वगैरे होती, BP आणि डायबिटीस हे असल्यामुळे आणि एकट्या ह्याच्यात पडल्यामुळे ती एक्सपायर झाली. आणि वडिलांना पण मग तिचं हे झाल्यानंतर डॉक्टर म्हटले की घरात कुणाला जर झालं असेल तर तुम्ही घरी ठेवू नका, कारण हे रिस्क आहे याच्यामध्ये. मग वडिलांना पण कफ आणि खोकला थांबत नव्हता, म्हणून मग आम्ही वडिलांना पण ॲडमिट करायचा निर्णय घेतला. मग वडिलांना एका दवाखान्यात ॲडमिट केलेलं, आणि आई एका दवाखान्यात होती, आणि 2-3 दिवसातच आई एक्सपायर झाली. तर अक्षरशः
म्हणजे अशी सिच्युएशन झाली की आम्ही कुणालाच कळू दिलं नाही, गावात कुणालाही कळू दिलं नाही की असं झालेलं आहे. बाहेर समजलं, घरी कुणालाच सांगितलं नाही. मग आम्ही काय आम्हीच ते 3रा वगैरे दिवस तिकडं भावानी आणि मी करून घेतला. पण म्हटलं की असं नाही करू शकत ना, की सगळेच दिवस आपण केलेत, असं नाही होऊ शकत. मग 10वा पण करून घेतला, कारण ते विधीनुसार ते करायला. पण वडिलांना जे तिकडून दवाखान्यातून सोडायचं तर त्याला अजून वेळ होता. अशी कंडिशन झाली होती की माझ्या आईचा 14वा होता आणि त्या दिवशीच वडिलांना डिस्चार्ज मिळाला आणि वडिलांना माहीत नव्हतं की आई गेलेली. आणि भाऊ माझा आणायला गेला, तोपर्यंत ते रोज विचारायचे ती कशी आहे, तिची तब्येत ठीक आहे का. तर आम्ही सांगायचं हो चांगली आहे, छान आहे, असं सांगायचं सगळं. आणि कुणालाच काही कळू दिलं नाही. आणि अशी कंडिशन झाली की त्यांना म्हणजे ते कधी असं त्यांना क्लीन शेव वगैरे राहायला आवडतं. आणि त्यावेळेस ती दवाखान्यात राहून त्यांची दाढी वगैरे वाढलेली. तर माझा भाऊ त्यांना आणायला गेला. इकडं घरी विधी चालू होती, भटजी आलेले होते, फोटो वगैरे मांडलेला होता आणि सगळं चालू होतं घरात. आणि तो त्यांना घेऊन येत होता. तर ते आमच्या गावाच्या जरा जवळ आल्यानंतर म्हटले, म्हणजे मजेनी म्हटले की आता म्हातारीला दाखवतो म्हणे की मी बघ दाढी कशी वाढवली. मी कधीच दाढी वाढवत नाही, पण आता माझी दाढी वाढली आहे, कशी दिसते असं तिला विचारतो म्हणे जाऊन. तरी माझ्या भावाने ते हुंदका गिळून ठेवला, काहीच बोलला नाही. मग जसं जसं घर जवळ यायला लागला तसा तो रडायला लागला. त्याला ते सहन होईना, किती दाबून किती ठेवणार आपण. मग घरापाशी ते आले आणि त्यांना दिसलं की सगळे लोक जमलेले आहेत, गाड्या लागलेल्या आहेत घराच्या बाहेर आणि विधी चालू आहे. आणि मग त्यांना कळालं एकदम की ही नाही आहे. आणि मग भावाने सांगितलं की तिला जाऊन 13-14 दिवस झालेले आहेत, पण तुम्हाला रिस्क होती तुमच्याच तब्येतीची म्हणून आम्ही सांगितलं नाही. आणि इतक्या जोरात ओरडायला लागले माझे वडील, धक्का बसला असं. पण हे मला अंदाज होता की हे अचानक सांगितल्यानंतर ह्यांना त्रास होणार. आणि ऑलरेडी हे 15-20 दिवसाची ट्रीटमेंट घेऊन आलेले आहेत. त्यामुळे ह्यांना म्हणजे मी त्यावेळेस सगळ्या रेमेडी तयार ठेवल्या होत्या आणि त्या आल्याच त्यांना पाण्यामध्ये सगळ्या लिक्विड फॉर्ममध्ये त्यांना रेमेडीज टाकल्या आणि त्यांना पाणी दिलं. आणि असं मी त्यांना तासातासानी त्या रेमेडी पाण्यामध्ये टाकून देत होते की ॲटलिस्ट ह्यांना काही त्रास व्हायला नको. म्हणजे असं म्हणजे झालेलं आमची त्यावेळेस जी कंडिशन झाली होती ना, की न सांगण्यासारखी अवस्था झाली होती की त्यांना ते दुःख त्यांना जो धक्का बसला मानसिक, त्या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठीच्या सगळ्या रेमेडीज त्यांना मी सतत तासातासानी त्यांना ग्लासमध्ये टाकून देत होते. आणि त्याच्यातून मग ते 3-4 दिवसानंतर त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं की झालंय असं. म्हणजे ज्या व्यक्तीला असा अचानक धक्का लागलेला आहे त्याच्या कामात पण ही औषधी येऊ शकतात. खूप अशा वेळेला तर निश्चितच घ्यायला पाहिजे, कारण त्यावेळेस तर तो माणूस पूर्ण अर्थाने गेलेला असतो. म्हणजे हे तर आपल्या जवळचा व्यक्ती गेला ह्याचा धक्का आहे. पण अजूनही काही घटना घडतात की पूर येतो, पुरामध्ये सगळं वाहून जातं, काहीतरी लॉस होतो, समजा फायनान्शियल लॉस होतो, भूकंप येऊन सगळं त्याचं कोलॅप्स होतं, म्हणजे सगळं विश्वच संपतं त्या माणसाचं. तर अशा वेळेला तर निश्चितच ह्या रेमेडीजचा उपयोग करून घेतला पाहिजे. आणि खूप त्यावेळेस त्याला सावरणं, हे रेमेडीजचा इतका म्हणजे फायदा आहे त्या ठिकाणी, खूप छान रिझल्ट येतो तिथं. थँक्यू सो मच की तुम्ही इथं आल्यात. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुमची ज्यावेळेस आपण स्टोरी पाहिली, तुम्ही स्वतःला खूप असं धीर दिलेलं आहे, स्वतःला बरोबर हँडल करून आज तुम्ही इतरांचं आयुष्य बदलताय. तर अशा ज्या काही महिला आहेत समजा की ज्यांना स्वतःच्या आयुष्यात काहीतरी त्रास होतोय, कोणी आधार सापडत नाही, तर त्यांच्यासाठी तुमची काय ॲडवाईस असेल शेवटची? म्हणजे ॲडवाईस हीच आहे की जे काय आपल्याला प्रॉब्लेम्स येणार आहेत, म्हणजे काही झाले असेल, दुर्घटना आपल्या घरामध्ये झाल्या असतील किंवा काही लोकांची नोकरी जाती, वेगळ्या प्रकारचे दुःख आपल्याला आहेत. जे असा मनुष्य नाही की त्याला दुःख नाही, प्रॉब्लेम हे येतच राहणार आहेत. परंतु त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय आहे की स्वतःला ओळखणं, काय त्रास होतोय आणि त्याच्याशी रिलेटेड काही रेमेडीज आहेत किंवा काही ज्या गोष्टी आहेत, फ्लॉवर रेमेडी आहे समजा, तर ह्याचा यूज करून आपलं मन जास्तीत जास्त शांत ठेवा आणि जे जीवन आपल्याला मिळालेलं आहे ते जास्तीत जास्त आनंदात आणि सुखात आपण घालवायला पाहिजे. म्हणजे दुःख हे सगळ्यांच्याच वाटेल आहे. जसं मी पण म्हणते की भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगले की मज हसावे लागले. बरोबर. की म्हणजे आता मी ते सांगणं पण मला हे वाटत नाही की ह्या गोष्टी उगाळणं होतं ते, की तेच ते, त्याच्यातून फायदा काहीच नाही होत. त्याच्याऐवजी काहीतरी म्हणजे फार मोठा पण नाही तर काहीतरी एक आदर्श बनावं किंवा आपण काहीतरी समाजाच्या कारणी यावं किंवा लेडीजनी आपले छंद बघावेत काय आहेत,
की काहीतरी आपली आवड असते, की जरी नोकरी करू शकल्या नाहीत, फॅमिलीसाठीच त्यांनी सॅक्रिफाईस केलेला असतो, परंतु घरचं सगळं व्यवस्थित आहे, नाही नोकरी केली तर चालते, परंतु त्यांनी काहीतरी आपला छंद लावून घ्यावा, कुठले तरी ग्रुप जॉईन करावेत आणि स्वतः पण घराच्या बाहेर पडावं थोडं. म्हणजे मग काय होईल की ते दिवसभर सगळे बाहेर जातात आणि तू घरात एकटे असल्यामुळं तुला जे हे होतंय, डिप्रेशन होतंय किंवा चिंता काळजी जे घेरलं जाते सगळं, तर ते बाजूला जाईल. आणि कुठली आपत्ती कधी आली तर त्याचं प्रत्येकाच्यासाठी आपल्याकडे रेमेडीज असतात. तर त्याच्यातून बाहेर तुम्ही नक्कीच पडू शकता, कारण हे खूप साध्या गोष्टी असतात. हे काय फार मोठे आपल्याला आजार आहेत असं काही नाही, पण प्रॉपर जर तुम्ही त्याच्यावरती घेतला, प्रॉपर रेमेडी जर तुम्ही घेतली ना, तर तेवढाच पार्ट निघून जातो. पण मग हे ऐकल्यानंतर ना काही लोकांच्या मनात असा प्रश्न येऊ शकतो की हे काही स्टेरॉइड सारखं आहे का, जसं की झोपेच्या गोळ्या असतात की ज्याने घेतल्यानंतर आपल्याला झोप तर लागते, पण ते जास्त वेळ जर घेतल्या, जास्त दिवस जर घेतले, त्याचे साईड इफेक्ट्स पण असतात. तर असं याच्या बाबतीत काही आहे? नाही, ह्यानी झोप लागते असं नाही, मन शांत होतं. म्हणजे तुम्हाला रिक्वायर्ड जेवढी म्हणजे सवय लागते का या औषधाची? नाही, सवय नाही लागत, सवय लागत नाही ह्याची. असं कुठलंही त्याच्यामध्ये हे ॲडिक्टिव्ह काहीच नाही आहे, पण ते फुलांचे अर्क आहेत. त्याने तुम्ही घेतले, मन शांत होतं, मग तुमची झोप होत नसेल तर व्यवस्थित होईल, जास्त होत असेल तर तुम्ही ती कमी होईल तुमची, म्हणजे मध्यम ह्याच्यावरती तुम्ही याल, असं होऊ शकतं. सवय जर नाही लागत तर मग काही हरकतच नाही, कारण काही लोकांना वाटू शकतं की यार याने सारखी सारखी मला गरज पडेल का याची. नाही, शक्यतो पहिल्या 1 ते 2 डोसमध्येच होतं बऱ्यापैकी, म्हणजे ठीक होतं. अरे वा. पण कधी कधी असं होतं की ते खूप वर्षांचं असतं, की पुन्हा 3-4 महिन्यांनी तुम्हाला थोडंसं वाटलं तर घेऊ शकता परत. म्हणजे त्याच्याने असा कुठला त्रास होत नाही, कुठला साईड इफेक्ट होत नाही. तुमचे कोणते औषधं चालू असतील, म्हणजे डायबेटीसचे असतील किंवा बीपीचे असतील, इतर कोणतेही औषधं, तर ते बंद करण्याची गरज नाही, त्याच्यावर ह्याचा कुठला साईड इफेक्ट होत नाही, म्हणजे त्याचं कशाचीच असं हे नाही आहे. या जे बॉटल्स आणले आहेत तुम्ही, ते मला एकदा सांगा ना की काय कशा आहेत, त्याच्यात काय फरक आहे? तर हे आत्ता आम्ही आणताना असे आणतो, असे 40 प्रकारचे रेमेडीज आहेत वेगवेगळे. तर ह्याच्यामध्ये काय होतं, ह्या आपण गोळ्या होमिओपॅथीच्या ज्या शुगर ग्लोब्युल्स म्हणून असतात, ज्या गोळ्या होमिओपॅथीचे डॉक्टर देतात, त्या साखरेच्या गोळ्या असतात थोडक्यात. तर त्याच्यावरती तुमच्या स्टडी करून केसचा कोणतं तुम्हाला रिक्वायर्ड आहे ते आपण मिक्सचर त्याचं कॉम्बिनेशन करून पर्सनलाइज त्याच्यासाठी बनवलं जातं आणि मग त्यांना ते पाठवले जातात. आपण म्हणजे कुणी मला फोनवरून जरी सगळं हिस्ट्री सांगितली आणि आपण हे केलं तर म्हणजे कुरिअरनी पण त्यांना पाठवू शकतो. बरं, म्हणजे असं पर्सनली येऊन भेटायची काही गरज नाही, ह्याच्यामध्ये काही येण्याची गरज नाही आहे. येस, तर थँक्यू सो मच वन्स अगेन की तुम्ही इथं आल्यात आणि आमच्या ऑडियन्ससाठी इतका वंडरफुल एपिसोड दिलात. आणि तुमचे जे काही डिटेल्स असतील ते आपण कमेंट्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ, म्हणजे ज्याला कुणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तो डायरेक्टली तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल. येस, तर थँक्यू सो मच. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा एपिसोड पाहत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला एपिसोड आवडला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळचे जे काही असे व्यक्ती असतील की ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यास प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण तुम्हालाही माहिती आहे की एखाद्याच्या स्वभावामुळे आपलं आयुष्य किती उद्ध्वस्त होऊ शकतं. आणि बघा ना, आज आपल्याकडे सोल्युशन आहे की त्या स्वभाव आपण चेंज करू शकतो फ्लावर रेमेडीच्या मदतीने, म्हणून ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पोहोचवा. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे आपण कॉन्टेंटची लेवल ही वाढवत जाणार आहोत. आणि जाता जाता एवढंच सांगेल की मंडळी, श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे.